लास्ट 6 इयरपासून मी ॲक्टिव्हली ट्रेडिंग करते. वर्षभरात तुम्ही किती पैसे कमवले? ऑलमोस्ट CRमध्ये आता पोर्टफोलिओ रिडीम केला ॲक्च्युली वॉरच्या आधीच. लॉस झाला तर घाबरायचं नाही, मी आहे पाठीमागे. ते खाल्लेलं पचत नाही ते खाऊ नका आणि जो ट्रेड तुम्हाला समजत नाही तो एक्झिक्यूट करू नका. मेलमध्ये जसं ट्रेडिंगमध्ये त्यांचा मेल इगो हर्ट होतो आणि त्यांना कुणाला एक्सप्लेनेशन नसतं द्यायचं, म्हणून ते अजून जसं बदला घेण्याच्या इंटेन्शनने अजून ट्रेड करतात. फिमेलनीच ट्रेडिंग केलं पाहिजे आणि माझ्याकडे जेवढे स्टुडंट आहे त्याच्यात फिमेलच जास्त प्रॉफिटेबल आहे मेलच्या कम्पॅरिझन. माझ्या मुलीचं नाव निफ्टी आहे. फिमेल ट्रेडरच जास्त चांगली रिस्क मॅनेजमेंट करते. तुम्ही प्राइस ॲक्शन शिकलाय ना, वॉरमध्ये मार्केट पडणार आहे की वाढणार हे चार्टवर सगळं रिफ्लेक्ट होतं. तर त्याच्यासाठी आपलं कमोडिटी मार्केट कधी पण बेस्ट आहे. तो एक गैरसमज आहे. ॲक्च्युली तिथे पण ट्रेडर प्रॉफिट नाहीच बनवते. तुम्ही सगळा पैसा एकाच गोष्टीत ॲड नका करू, डायव्हर्सिफाय करा. एक ट्रेडरचाच इंटरव्ह्यू बघितला होता, जे मोठे ट्रेडर होते राकेश झुंझुनवालाजी. 50% ट्रेड हे लॉसमध्येच होते आणि त्यांच्या याच्यातले फक्त 3 ते 4च ट्रेड ते रॉकेट बनलेले. लोक बोलतात खूप एज्युकेशन मॅटर करतं ट्रेडिंगसाठी. मला मॅथ काहीच येत नव्हतं. मॅथ न येण्यामुळेच मी फार्मसी केलं होतं. त्यांना हे नाही मॅटर करत तुम्ही करोडमध्ये कमवता. लोकलमध्ये लोकांना खूप ट्रेडिंग करताना पाहिलं होतं. म्हणजे हे खूप भारी यार, लवकर पैसे होतात एवढं स्ट्रगल करण्यापेक्षा. पहिला बजाज फायनान्सचा स्टॉक घेतल्यानंतर मला दुसऱ्या दिवशी डायरेक्ट 5-6% प्रॉफिट आलेलं. 50,000वर 10,000 प्रॉफिट पण बुक केलेलं 4-5 दिवसामध्ये, की आता मी करोडपती बनणार आहे. लग्नानंतर तुम्हाला खूप टोमणे भेटतात, मुलाच्या जीवावर खाती किंवा आयतीच बसती. आपलं काम नाही, आपण जेवढं कमवलं तेवढं घालवून बसू त्या शेअर मार्केटच्या नादामध्ये. नमस्कार मित्रांनो, धन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. मी तुमचा होस्ट करण महाले. आपण ट्रेडिंगमध्ये नेहमी डिस्कशन करतो की लॉस होतो काही ना काही, आणि प्रत्येक लॉसला एक कारण देतो की बॉसनी फोन केला, मी डेस्कवर नव्हतो, कोणाचा तरी फोन आला, घरात काहीतरी काम होतं, मुलगा रडत होता. पण अशा सगळ्या कारणांना जो पुढे नेऊन प्रॉफिटेबल आणि सक्सेसफुल ट्रेडर बनतो ना, तो एक खरा ट्रेडर असतो. अशाच आपण एका व्यक्तीला आज भेटणार आहोत. त्यांचं नाव आहे ज्योती घरांडे. तर आपण त्यांच्याशी बोलूया आणि त्यांच्याकडनं माहिती घेऊया. खूप सारे स्ट्रगल्स केलेत आणि आपण म्हणतो ना, खूप सारी कारणं त्यांच्याकडे पण होते, पण त्यांनी या स्ट्रगल्समधनं बाहेर येऊन बरंच मोठं यश मिळवलं आहे मार्केटमध्ये. तर ज्योती मॅडम, तुमचं स्वागत आहे चॅनलमध्ये. तुमच्याबद्दल थोडी माहिती हवी आहे. तर पहिले तर मी तुम्हाला विचारली, तुमचं बॅकग्राऊंड काय आहे, म्हणजे तुम्ही कशी सुरुवात केली, तुमचं एज्युकेशन काय, किंवा तुम्ही कुठले आहात नक्की? नमस्कार, मी ज्योती कारंडे इंगळे. मी प्रॉपरली संगमनेरच्या तिथे माझं एक छोटंसं गाव आहे साकूर म्हणून, तिकडची मी. आता करंटली मी 31 रनिंग चालू आहे. तर 25 जेव्हा माझं कंप्लीट झालं तेव्हा मी ट्रेडिंगला स्टार्ट केलं. म्हणजे लास्ट 6 इयरपासून मी ॲक्टिव्हली ट्रेडिंग करते. तर माझं बॅकग्राऊंड बेसिकली बघितलं तर माझं फार्मसी झालं आहे. मी B.Pharm D.Pharm केलं आहे. त्याच्या आधी मी BA वगैरे पण केलेले ओपन युनिव्हर्सिटीमधनं. तर बाकी पूर्ण माझं एज्युकेशन हे एका छोट्या गावातच झालेलं आहे, खेडेगावामध्ये. जसं की लोक बोलतात खूप एज्युकेशन मॅटर करतं ट्रेडिंगसाठी, पण असं काही नाही आहे. छोट्या खेड्यागावात माझं एज्युकेशन झालेलं आहे 12वीपर्यंत, आणि पुढचं एज्युकेशन हे माझं संगमनेरला फार्मसी झालेलं आहे. त्याच्यानंतर माझं लग्न वगैरे झालं. लग्नानंतर मी मुंबईला शिफ्ट झाले आणि तिथूनच मी जॉबसाठी वगैरे सर्चिंग करत होते. जसं की मला लग्नानंतर जॉब करायचा आहे, घरी बसायचं नाही. फार्मसी जस्ट माझं कंप्लीट झालेलं होतं, म्हणून B.Pharmच्या बेसिसवर आणि D.Pharmच्या बेसिसवर मी खूप साऱ्या ठिकाणी फार्मा कंपनीमध्ये जॉब सर्च केला. पण माझ्या घराचं लोकेशन आणि ते वालं खूपच लांब होतं. त्याच्यानंतर मग मी डिसाईड केलं की बाबा आता थोडा दिवस काहीतरी बघूया. मग त्याच्यानंतर माझ्याच हजबंडने मला सजेस्ट केलं की तू कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा स्टडी कर, का तर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम बेटर आहे. कुठे पण आपलं हे झालं तर काही हे नाही राहणार, टेन्शन नाही राहणार. म्हणजे की सारखं जॉब शोधणं, बँकिंगमध्येच झालं तर माझ्यासोबत ट्रान्सफर पण होऊन जाईल. म्हणून ते स्वतःच MPSC करत होते. त्यांनी ऑलरेडी MPSCच्या पोस्ट पण काढलेल्या. तर म्हणून त्यांचंच जो स्टडी मटेरियल होतं सगळं त्यांनी मला हँडओव्हर केलं आणि सांगितलं का तू पण हे कर स्टडी म्हणून. मग तिथून मी स्टार्ट केल्यानंतर जसं की लहानपण माझं एवढ्या स्ट्रगलमध्ये गेलेलं की जसं मी बघितलेलं जसं की मी बाकीच्या सगळे लोकांना बघायचे की बाकीचे पॅरेंट्स त्यांना घेऊन मस्त एन्जॉय करता. आमची फार परिस्थिती गरिबीची होती आईवडिलांची, त्यामुळे लहानपणापासून स्ट्रगलच करत होतो. इव्हन पूर्ण आयुष्य असं मला वाटतं आत्तापर्यंत स्ट्रगलमध्येच गेलं. तिथूनच असं वाटलं की आता इथे पण अजून स्ट्रगल करायचं का MPSCसाठी पण. तर
1 वर्ष देऊन बघूया म्हटलं. मुंबईला आलेल्यानंतर काही जास्त टेन्शन नव्हतं लग्नानंतर. आम्ही दोघंच राहत होतो मुंबईला लग्नानंतर, शिफ्ट झाल्यानंतर. माझे हसबंड त्यावेळेस त्यांची पोस्टिंग मुंबईला होती, म्हणून तिथून स्टार्ट केलेलं. मी स्टार्ट केल्यानंतर कमीत 5-6 महिने मी केला तो स्टडी. 5-6 महिन्यानंतर मला रिअलाईज झालं की हे माझ्याच्याने होण्यासारखं दिसत नाही आहे, किंवा मी जे वाचते ते मी सगळं विसरून जाते. आणि लग्नानंतर ऑब्व्हियसली प्रत्येक एका मुलीला, एका बाईला टेन्शनच असतं. फॅमिली बघा, फॅमिली बघताना तुम्ही अभ्यास करता ते मॅटर नाही, ते बंद करा आणि बाकीचे कामं घरातली करा. कामं करा. हां, हे जास्त मॅटर करायचं. किंवा कोणतं फंक्शन आलं, दिवाळी आली, मग या घरी काम करायला, तर ते सगळंच गोष्टी डिस्टर्ब करणाऱ्या होत्या. आणि कोणी काही बोललं, जसं नवीन लग्न झाल्यावर असतं प्रत्येक मुलीचं, कोणी काही बोललं तर तेच डोक्यात राहते महिना. तर स्टडीचं काही डोक्यात राहत नव्हतं. मग त्यानंतर मी ठरवलं की नाही करायचं मला. मी परत जॉब स्टार्ट केला सर्च करायला. केल्यानंतर माझीच एक फ्रेंड होती मुंबईला, आम्ही दोघी मिळून जॉब शोधण्यासाठी गेलेलो. ती बोलली कुठेतरी पैसे भरले जॉब मिळतात. तर असंच आम्ही एका ठिकाणी 5,000 पे केलेले आणि त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्हाला जॉब भेटून जाईल असं, आणि फर्स्ट सॅलरी आम्हाला द्यायची, जसं ते Naukri.com वगैरे त्या टाईपचं. तर पण तिथं नंतर आम्हाला रिअलाईज झालं ते आमच्यासोबत एक स्कॅम झालेला. मग त्यानंतर मला माझे हसबंड ओरडले, म्हणे मला न विचारता असलं काही करू नको. कोणत्याही गव्हर्नमेंट ठिकाणी असे पैसे भरून जॉब लागत नाही, ते पण 5,000 भरून तर नक्कीच नाही लागत. मग त्यांनी सांगितलं नाही जमत आहे ना MPSC, तर मग आता तू बँकिंगचं कर. IBPS म्हणून बँकिंगची एक्झाम कंडक्ट होती, त्याच्यासाठी तू प्रिपरेशन कर. ते ऑलरेडी RBIमध्येच आहे, तर त्यांच्याकडे ऑलरेडी बँकिंगचं सगळं सामान होतं. ते बोलले हे करायचं, आणि आता मी स्पेशली तुझा स्टडी घेतो. म्हणजे त्यांनी तुम्हाला बरंच सपोर्ट हो, केला. मग त्यांनी माझा स्टडी घ्यायला स्टार्ट केला. मग ते ऑफिसवरनं आल्यावर आमचं ठरलेलं असायचं ह्या टायमिंगमध्ये मला ते सिलेबस देऊन जायचे. मला मॅथ काहीच येत नव्हतं. मॅथ न येण्यामुळेच मी फार्मसी केलं होतं, आणि ते बँकिंगमध्ये पूर्ण मॅथ. लिटरली त्यांनी मला गुणाकार भागाकारपासून शिकवलेलं, की कॅल्क्युलेशन कसं करायचं, ट्रिक कशा यूज करायच्या, ह्या सगळ्या गोष्टी हजबंडनी मला 2-3 महिने शिकवलं. शिकवत असताना त्यांच्यातला एक टीचर जागायचा, आणि तू मी व्हायची. त्याच्यामुळे कधी मला वाटायचं हे पण नाही करायचं, मला हे जमणारच नाही आहे. त्याच्यानंतर 2-3 मी फॉर्म पण फिल केले. मग माझी चांगली गाडी ट्रॅकवर आली. बऱ्यापैकी सिलेबस कवर झालेला माझा. त्यावेळेस मग हजबंडचा सपोर्ट असा होता का 3-4 महिने आपण कुठेच जायचं नाही, घरात फक्त स्टडी कॉन्सन्ट्रेट करायचं. आणि त्यावेळेस त्यांची पण एक्झाम आलेली होती प्रमोशनची, तर दोघं पण मिळून स्टडी करू. म्हणून मी तो 3 महिने चांगला फोकस केला स्टडीसाठी. तर तिथे कुठेतरी मला वाटायला लागलं आता होईल, म्हणून त्यांनीच मला बँकिंगचे क्लासेस लावून दिलेले, की तू बँकिंगचे क्लासेस लावता. क्लासेसमुळे कॉम्पिटिशन माहीत होईल, आणि तिथं गेल्यावर तुला कळेल की एक्झॅक्टली किती कॉम्पिटिशन आहे, किती काय करायचं. म्हणून कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे क्लासेस मी दहिसरला राहायचे, आणि ठाण्याला मुलुंडमध्ये ते क्लासेस लावले. मग तो डेलीचा मी ट्रॅव्हलिंग करायची. दहिसरवरनं दादरला जायचं, दादरवरनं सेंट्रल लाईन चेंज करायचं, आणि मग मुलुंडला जायचं. हा 1-1.5 तासाचा माझं डेली ट्रॅव्हलिंग सुरू झालं. मी लिटरली 5:30ला उठायचे, 7पर्यंत सगळं रेडी करायचे, का माझा 9ला क्लास असायचा, म्हणून मला तिथे 9 वाजता पोचायचं असतं. म्हणून मी 7 वाजता माझे हसबंड पहिले मला रेल्वे स्टेशनला सोडवायचे, आणि मग ते गाडी घरी पार्क करायचे, आणि नंतर ते स्वतः दुसऱ्या ट्रेननी 7:30ला ते चालले जायचे. हे असं 3-4 महिने चाललं माझं. 3-4 महिन्यामध्ये मला रिअलाईज व्हायला लागलं की आता मी होणार, माझं कुठेतरी काहीतरी होऊ शकतं. पण होत असताना मार्क्स आले का माझे इंग्लिशमध्ये कमी मार्क्स येतात, कधी मॅथमध्ये कमी मार्क्स येतात, कधी रिझनिंगमध्ये, कधी तर एखादा ओव्हरऑल कट ऑफ तर निघतं, पण एखाद्या सब्जेक्टमध्ये कमी पडल्यामुळे निघत नाही. मग तिथून परत डिमोटिवेट होत गेले मी. तर माझी फ्रेंडच मला तिथे मुंबईला एक आमचं फ्रेंड सर्कल झालेलं होतं, ती पण बँकिंगचा स्टडी करत होती. ती पण मला बोलायला लागली हे होत नाही, काय करायचं. म्हटलं ॲटलिस्ट 3-4 महिने अजून ट्राय करू आता. त्याच्यानंतर मी पहिल्यांदा SBIचा पेपर दिला. SBIचा पेपर दिल्यानंतर SBI क्लर्कची व्हॅकन्सी निघलेली. मला पेपर फार इझी गेला. मला वाटलं मी पास होणार आहे, पण मला नंतर कळलं तो पेपर इतका इझी होता का सगळ्यांनाच खूप मार्क्स पडले, आणि ओव्हरऑल मार्क्स पडल्यामुळे जास्त मार्क्स पडणं खूप जास्त मॅटर करत होतं, आणि त्यामुळे तिथे मी परत रिजेक्ट झालेले. मग तिथनं मी डिमोटिवेट झालेले का हे जेवढं तेवढं इझी नाही आहे, कॉम्पिटिशन खूप जास्त आहे, तर करायलाच अजून जास्त मेहनतीची गरज आहे. म्हणून मी परत डिसाईड केलं का मी फार्मसीचं असं मी स्क्रोल तर करत होतं कुठे काही निघतं आहे की काय. त्यानंतर मी BMCमध्ये मुंबईमध्ये फॉर्म फिल केलेला.
तिथे पण त्यांनी जसं की मी असं ऐकलं होतं का तिथं ऑलरेडी सेटिंगनीच लोकांचे कामं झालेले. तिथे परत एक निराशाच भेटली. तिकडनं काही रिप्लाय पण नाही आला इंटरव्ह्यू झाल्यानंतर. नंतर ठाण्याला एक कळवा म्हणून आहे, तिथे एक मी फॉर्म फिल केलेला. तिथे पण माझं सिलेक्शन झालं. पण ते सिलेक्शन याच्यासाठी त्यांनी रिजेक्ट केलं का नाईट शिफ्ट होती. माझं घर खूप डिस्टन्सवर होतं की एवढं मी लांब जाऊन येऊन शक्य नाही. ते बोलले हॉस्पिटलमध्ये तुम्हाला काम आहे, तर त्याच्यासाठी मला रिजेक्ट केलं त्यांनी. तिथे तिकडचीच मुलगी घेतलेली. तर मला हे 2-3 रिजेक्शन आले. रिजेक्शन आल्यानंतर म्हटलं हे गव्हर्नमेंटचंच ठीक आहे, म्हणून मी परत बँकिंगचं फुल कॉन्सन्ट्रेटनी करायला लागलेली. पण त्याच वेळेस जसं मी खूप साऱ्या ठिकाणी फॉर्म अप्लाय करून ठेवलेलं होतं, तर नालासोपारामधनं मला एक फार्मसीच्या शॉपमधनंच कॉल आलेलं की तुम्ही करणार का आमच्याकडे जॉब. तर मी त्यांच्याकडे गेले, इंटरव्ह्यू वगैरे दिला. ते बोलले ठीक आहे, तुमचं D-Pharmचं लायसन घेऊन या, आपल्याला त्याचं रजिस्ट्रेशन वगैरे करायला लागेल. मी लायसन वगैरे सगळं त्यांना सबमिट केलेलं आणि तो डिसेंबरचा महिना होता. तसं सगळं झालेलं माझा. तोपर्यंत SBIचा रिझल्ट पण आलेला होता. रिझल्ट बघून तर मला असं वाटलं आता हेच मला जॉईन करायला लागेल. तर त्यावेळेस जसं माझ्या हजबंडचा पण प्रमोशनची एक्झाम होती, ते पण क्वालिफाय झाले प्रमोशनमध्ये आणि बँकेकडनं समजलं का आता आमचं ट्रान्सफर होणार आहे. तर मी त्या पर्सनला मला जॉब भेटायला पाहिजे आणि याच्यासाठी आधी रिक्वेस्ट केली होती. नंतर ते डॉक्युमेंट रिटर्न द्या आणि ते लायसन माझं फार्मसीचं रिटर्न द्या, याच्यासाठी रिक्वेस्ट करायला लागले. ट्रान्सफरमुळे. हां, ट्रान्सफरमुळे हजबंडच्या, कारण आता शक्यच नव्हतं तिथं राहणं वगैरे. तर आमचं ट्रान्सफर हे जयपूरला झालेलं. जयपूरला झाल्यानंतर मी म्हटलं तिकडे गेल्यावर बघूया काहीतरी, म्हणून ते मी माझं लायसन रिटर्न घेऊन आले. लायसन रिटर्न घेऊन आल्यानंतर सगळेच फॅमिली बोलायला लागली राजस्थानमध्ये खूप लांब होईल. म्हणजे मी प्रॉपर संगमनेरची, राजस्थान संगमनेर फार अंतर. लग्नानंतर मला पुण्याला दिलं. पुणे आणि राजस्थानचे फार अंतर. तर म्हणून आम्ही रिक्वेस्ट करून हैदराबादला ट्रान्सफर घेतलं. रिक्वेस्ट करून मग आम्हाला हैदराबाद भेटलं. फेब एंडला आम्हाला हैदराबादला जायचं होतं. तर मी हैदराबादला याच्यासाठी खुश झाले आणि याच्यासाठी आम्ही रिक्वेस्ट केलं का तिथं फार फार्मा फील्ड आहे आणि फार्माला खूप स्कोप आहे, तर माझं तिथे काहीतरी होऊन जाणार. आणि मी जे बँकिंगचे क्लासेस केले त्यांची पण ब्रांच हैदराबादला, आहे. जिथे आमचे क्वार्टर्स एक्झॅक्टली बाजूला होते. कुठेतरी माझं होऊन जाईल ह्या होप्समध्ये आम्ही हैदराबादला चाललो गेलो. तर माझे हजबंड बोलायचे एवढं काय मॅटर करत नाही, झालंच पाहिजे नाही. पण एक इगो होता, करायचंच आहे, घरी बसायचं नाही, शांत बसायचं नाही. कारण की आईवडिलांनी एवढ्या मेहनतीने शिकवले का माझ्या पूर्ण खानदानामध्ये, म्हणजे माझ्या पूर्ण बॅकग्राऊंड आहे, माझ्या एवढं कोणी शिकलेलं नाही. आता शिकले पण त्यावेळेस कोणी शिकलेलं नव्हतं. माझ्या वेळेस मीच पहिली मुलगी होती कदाचित. हॉस्टेलला मला पाठवलं होतं. पाठवताना खूप क्वेश्चन मार्क होते, मुलीला कशाला पाठवताय, काय करणार एवढं शिकून, एवढे शिकल्यानंतर नवरा भेटेल का. कारण की मी ज्या याच्यातून, म्हणजे मी बायकास्ट धनगर आहे. आमच्या इथे जसं जास्त मुलं शिकलेले त्यावेळेस भेटतात, आता इझिली भेटतात, पण त्यावेळेस एवढं शिकवून तुमच्या मुलीला की कुठे तुम्ही देणार आहे, एवढा शिकलेला मुलगा कुठे बघणार आहे, मग घरी धुणं भांडेच करणार आहे. हा कुठेतरी एक ट्रिगर पॉईंट होता. तर माझ्या आईची फार इच्छा होती, ती नेहमी बोलायची तू काहीतरी कर, नोकरीला लागलीच पाहिजे. अजून पण तो कॉन्सेप्ट आहे त्यांचा की नोकरी भेटलीच पाहिजे. त्यांना हे नाही मॅटर करत तुम्ही करोडमध्ये कमवता, पण नोकरी पाहिजेनच, असं त्यांचं हे होतं. तर ते कुठे ना कुठे ट्रिगर व्हायचं की घरी नाही बसायचं. म्हणून हैदराबादला गेलो मी. पहिल्या दिवसापासून जसं माझं घर शिफ्ट झालं, 8च दिवसामध्ये मी पूर्ण सर्चिंग स्टार्ट केलं, कुठे काय आहे. फार्मा कंपनीमध्ये पण आणि बँकिंगचं पण, कारण दोन्हीकडे पण करायचं आहे. तर फार्मा कंपनीमध्ये मी सर्च केलेलं. तर ते पण तिथे पण बॅड लक एवढं काही MIDC मी जिथे राहते तिथून 50-30 किलोमीटर लांब, आणि ते फार डिस्टन्स व्हायला लागलं. तिथे पण मग जाणार कसं, परत नाईट शिफ्ट, ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटायला लागलं मी रॉंग डिसिजन घेतला लाईफमध्ये फार्मसी करून, की भेटतच नाही. आणि अपोलो फार्मामध्ये भेटायचं, तर अपोलोमध्ये अशी सिच्युएशन होती की तुम्हाला फक्त ते 7,000 to 10,000च द्यायला रेडी. मी कॅल्क्युलेशन करून बघितलं तर त्याच्यापेक्षा तर मला जास्त लोकांना पे करायला लागेल. जर घरचे कामं करायचे असून जायचं असं तर शक्य नाही आहे. मग मला जास्त पे करायला लागेल, म्हणून मी तिथं रिजेक्ट केलेला. रिजेक्ट केल्यानंतर म्हणजे मला कुठे भेटेल तर तिथं सॅलरी कमी भेटायची आणि नंतर गॅपमुळे लोक एक्सपिरियन्स मागायला लागले. तर मला इथे हे पण साधारण कुठल्या वर्षीचं सांगता 2016-17चं. 16-17मध्ये. तर त्याच्यानंतर 16-17मध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडून गेल्या. मग तिथं मी बँकिंगचं परत कंटिन्यू करायचं ठरवलं, की म्हटलं मला बँकिंग डिफिकल्ट जात होतं मॅथमुळे. कारण की जसं माझं मी बोलले एज्युकेशन खेडेगावात झालं आहे. खेडेगावात झाल्यामुळे तिथं जसं की आम्हाला इंग्लिशच 5वीपासून शिकवलं आहे. तिथे हैदराबादला गेल्यावर रिअलाईज झालं तुमचं इंग्लिश मॅटर करतं, तुमचं मॅथ किंवा ह्या खूप गोष्टी लाईफमध्ये मॅटर करतात, त्या आम्हाला कधी माहीतच नव्हत्या.
तर किंवा कधी कोणती फील्ड चूज करायला पाहिजे नव्हती, हे कोणी गाईड करणारं नव्हतं. मनाला वाटेल ते घेतलं. कुठे आपल्याला जॉब भेटेल लवकर, कुठे काय करता येईल किंवा काहीच नाही भेटलं तर मेडिकल टाकता येईल, ह्या हिशोबाने मी फार्मसी केलं होतं. आणि लग्नानंतर नवरा मला असा भेटला की तुम्हाला ट्रॅव्हलच करायला हां, लागलं. ट्रॅव्हलच करायला लागणार आहे म्हणून मेडिकल नाही हां, टाकता येत. मेडिकल टाकता येणार नाही, हे क्लिअर झालं होतं. त्यानंतर मग तिथं मी बँकिंगचं स्टार्ट केलेलं. बँकिंगचं स्टार्ट करत असताना पण मुंबईलाच एक इन्सिडंट झाला होता माझ्यासोबत. मी ज्यावेळेस दहिसरवरनं याला ट्रॅव्हलिंग करायचे ना, तर तिथं मी वेस्टर्न लाईनला होते. लोकलमध्ये लोकांना खूप ट्रेडिंग करताना पाहिलं होतं. तर मला असं वाटायचं, अरे हे लोक काय करतात. ते 9 o'clock माझा पण टायमिंग होता. तर ते लोक एकदम सडन त्यांचे मूड स्विंग व्हायचे. एकदम लगा दो भाई पैसे, इतना मिला, आज का दिन ही अच्छा नहीं था, बॅड लक. मला असं वाटायचं हे लोक काही गॅम्बलिंग करतात, सट्टा वगैरे खेळतात की काय माहिती. आणि तो एक टायमिंग होता, मला ते स्टॉक मार्केट करता हे माहीतच नव्हतं. तर मी विचारलेलं एका पर्सनला, तर ते बोलले बेटा, ते थोडे एजड होते, म्हणे बेटा ये आपके काम की चीज़ नाही, आपको आएगा ही नाही टेन्शन, आप आपका पढाई करो. तर म्हटले काहीतरी मुश्किलच असेल. म्हणून मी तिथेच जेव्हा बँकिंगचं मुंबईला करत होते त्यावेळेस सेबीची एक्झाम आली होती. तर सेबीसाठी असिस्टंटचा मी फॉर्म फिल केला होता. तर आम्हाला जे टीचर होते शिकवायला तिथे बँकिंगच्यामध्ये, तर त्यांनी हैदराबादला सेबीचं नंतर नाही, ते मुंबईलाच झालं होतं. मुंबईलाच. तर तिथे जेव्हा झालेलं मुंबईला, तर त्यांनी आम्हाला सेबीबद्दल खूप इन्फॉर्मेशन सांगितलं. सेबी काय करतं, काय ऑपरेट करतं. मग मला तिथून कळलं की स्टॉक मार्केट ॲक्च्युली तिथून ऑपरेट होतं. तर तिथून NSE BSE सगळ्या गोष्टी ऑपरेट होतात. तर मी त्या सरांनाच विचारलं. त्यांनी आम्हाला त्यावेळेस त्यांचा पोर्टफोलिओ दाखवलेला. थोडासाच होता पण तो खूप मोठा वाटलेला त्यावेळेस. तर ते मी पण स्टॉक ट्रेडिंग करतो असं तसं. मग तिथून जरा शेअर मार्केटबद्दल मला थोडं माहिती. तो टर्निंग पॉईंट होता. तो ॲक्च्युली टर्निंग पॉईंट होता शेअर मार्केटबद्दल. तो शेअर मार्केटबद्दल एक टर्निंग पण पॉईंट. मग तुमचं बँकिंग तुम्ही परीक्षा देत होता 17-18 मध्ये आणि हैदराबादला होता. फोकसच नव्हता कोणत्या गोष्टीवर जास्त. पण तुमची जिद्द तो दिसत होती की तुम्ही कंटिन्युअस एका गोष्टीच्या मागे लागलात आणि तुम्हाला ते करायचं होतं. पण असं काय घडलं नंतर की जेणेकरून तुम्ही एकदमच आज तुम्ही खूपच फेमस आहात ट्रेडिंगमध्ये आणि तुम्ही खूप काही अचीव्ह केलं. आपण आता ते सगळं डिस्कस करूच. पण मग असं काय घडलं की जेव्हा तुम्ही ट्रेडिंगमध्ये आलात? ॲक्च्युली बँकिंग किंवा MPSC हे मी कुणाच्या तरी सांगण्यावरून करत होते. मला पर्सनली त्याच्यात इंटरेस्ट नव्हता. ट्रेडिंग करावं नाही, मग तेच सांगते ना तुम्हाला, मी तिथं त्या सरांचं भेटलं. मला त्या ट्रेडिंगबद्दल खूप इंटरेस्ट वाटला. आणि त्याच वेळेस ॲक्च्युली DMartचा IPO आला होता. आणि मी तिथे ते ऐकलं, लोकांचे खूप पैसे झाले. म्हटलं हे खूप भारी यार, लवकर पैसे होतात. एवढं स्ट्रगल करण्यापेक्षा कुठेतरी 1 लाख लावले तर एवढे पटकन लोकांचे पैसे झाले, आपले पण झाले असते. ते न्यूजमध्ये त्यावेळेस खूप झालेलं DMartचं. तर मला तिथून क्लिक झालेलं का आपण शेअर मार्केटच करूया काहीतरी. तर मी माझी ती फ्रेंड जी मुंबईची बोलली, तिला मी डिस्कस केलेलं का आपण तिचं आराध्या नाव होतं, आराध्या आपण चाललं जायचं का, बघायचं का. आम्ही दोघींनी खूप सर्च केलेलं. तिचे हजबंड RBIमध्ये, मी पण, माझे हजबंड RBIमध्ये. तर मी माझ्या हजबंडला हे डिस्कस केलं. ते बोलले ते आपलं काम नाही, आपण जेवढं कमवलं तेवढं घालवून बसू त्या शेअर मार्केटच्या नादामध्ये. आणि ते आपल्या दोघांनाही नॉलेज नाही, कुठेतरी माहिती करायला लागेल. त्यावेळेस मग मी बोरवलीला गेलेले. तिथे 2-3 ऑफिस होते शेअर मार्केटचे. तिथे विचारलं. त्यांनी आम्हाला एक्सप्लेन करण्यापेक्षा घाबरवलं इतकं की असं वाटलं हे खरंच आपल्या लेवलचं नाही आहे, सोडून द्यायला खूप पैसा लागतो, पैसावाल्याच माणसाचं काम आहे. म्हणून मी ते तिथं सोडून दिलेलं. तो पॉईंट तिथंच सोडून दिलेला आणि ॲज इट इज हैदराबादला गेलं. तो पूर्ण माझ्या माइंडमधनं स्किप झाल्यानंतर जसं लॉकडाऊन माझं त्यावेळेस बँकिंगचं जे चालू होतं मी कंटिन्यू केलं. त्यावेळेस कंटिन्यू करताना एवढं फिक्स होतं की आता काही झालं तर कुठेतरी करायचंच आहे. कारण की लग्नानंतर तुम्हाला खूप टोमणे भेटतात, मुलाच्या जीवावर खाती किंवा आयतीच बसती किंवा असं खूप काय असतं. ते प्रत्येकच लेडीजचं असतं मला वाटतं 99%. आणि ते कुठेतरी ट्रिगरच होतं. भले नवरा किती सपोर्टिव्ह असो, पण ह्या गोष्टी चालतात लाईफमध्ये. तर मग मला असं वाटलं हे करायचं, आता काहीतरी करायचं, शांत नाही. मी खूप शोधल्यानंतर खूप स्टडी पण केलेला. त्यानंतर मला प्रेग्नन्सी राहिल्यानंतर माझ्या लग्नाला ऑलरेडी तोपर्यंत 3 वर्ष होऊन गेलेले होते. तर सगळेच म्हणायला लागले आता बेबी पण पाहिजे नाही, जे एक प्रत्येक मुलीला असतं. प्रेशर असतं. ते मॅटर करत नाही तुमच्याकडे सांभाळणे इतके पैसे आहे की नाही, पण झालं पाहिजे ते मॅटर करतात. मग माझं ते बँकिंगचं ते प्रेग्नन्सीमध्ये पूर्ण तसंच गेलं. मी क्लासेस कंप्लीट केले 7 मंथपर्यंत. नंतर मी गावाला चालली गेली, डिलिव्हरी झाली माझी, तिकडनं मी करत होते. मग खूप सारे माझे एक्झाम मिस होत गेला. आणि नंतर हैदराबादला याच्यासाठी फॉर्म भरायचो नाही आम्ही की लँग्वेज इश्यू व्हायचा, पुण्याला यायला लागायचं. बाळाला कोण घेणार, कोण सांभाळणार, त्या एक्झामला अशा करत खूप एक्झामचे मी फॉर्म फिल केले, पण मी कधी एक्झामला आलीच नाही. मग लास्ट एक्झाम मी नाबार्डची दिलेली. नाबार्डच्या एक्झामची लिटरली ती क्लास 4ची पोस्ट होती आणि तिथं एवढा क्राऊड होता डेंजरवाला की जे
इंजिनिअरिंगमध्ये टॉपर आहे किंवा MBBS वगैरे होऊन BHMS वगैरे होऊन सुद्धा Competition जास्त असं होते. इतके लेवलचे लोक आलेले. म्हटलं आपण काहीच नाही इथे, त्या एका छोट्याशा पोस्टसाठी एवढे लोक आलेले, या कॉम्पिटिशनमध्ये आपण टिकणं शक्य नाही आहे. मग मी तिथूनच माझा कल संपत आला आणि माझा पूर्ण फोकस माझ्या बाळाकडे झालेला. म्हणजे मला त्यावेळेस मुलगा झालेला. पूर्ण मुलाचं करणं, सगळ्या गोष्टी करणं, हँडल. हजबंड नेहमी बोलायचा, नवरा नेहमी बोलायचा, तू कर, मी तुझ्या पाठीशी आहे, मी करणार, तुला कामाला बाई लावायची तुला, पण तू कर, असं शांत बसू नको. मग ट्रेडिंग कधी चालू केलं? लॉकडाऊनमध्ये नाही, त्याच्यानंतर ॲक्च्युली लॉकडाऊन स्टार्ट झालेला. लॉकडाऊनमध्ये मी परत न्यूजमध्ये ट्रेडिंगचा पाहिला आणि तो माझी पूर्ण ते रिकॉल झालं. 3-4 वर्ष मी तुमचं ट्रेडिंग करत मुंबईचं होते. हां, local. रिकॉल झालेलं. आणि 10 इयर्स कंप्लीट झालेले होते तोपर्यंत. आपलं 10 इयर मार्केट एवढं पडले, एवढं खाली आले, हे मी ज्यावेळेस न्यूजमध्ये ऐकलं त्यावेळेस माझे हजबंड पण घरी होते लॉकडाऊनमुळे. त्यांना वाटलं की आता फुल फोकस आपण करू शकतो. मग आम्ही दोघांनी बसून सर्च वगैरे केलं की कुठे करू शकतो, काय करू शकतो. मग नेटवर सर्च केलं, कुठे अकाउंट ओपन करायचं, कसं काय. तिथून मला ट्रेडिंगचं माहिती झालं. तो फर्स्ट पॉईंट. मी ज्या दिवशी ट्रेडिंगचं म्हणजे तुम्हाला अकाउंट कसं ओपन करायचं हे नव्हतं काहीच माहिती लॉकडाऊनमध्ये? नव्हतं. तोपर्यंत माहीतच नव्हतं. जसं मी ते बोलले ना, डीमार्टचा IPO आला लोकांनी तुम्हाला त्यावेळेस मला घाबरवलेलं. सांगितलंच नाही की अकाउंट लागतं. ते काय बोलले, आमच्याकडे डॉक्युमेंट आणून द्या, आम्ही सगळं करणार. मला तो स्कॅम वाटला त्यावेळेस लिटरली, की ऑनलाईन पण होते, ह्या गोष्टी माहीत नव्हत्या. आणि त्यावेळेस मग म्हटलं आता काही झालं. मी पहिल्या दिवशी ज्यावेळेस डीमॅट अकाउंट ओपन केलं ना, मी लिटरली सांगते, डीमॅट अकाउंट ओपन केल्यानंतर दुपारी 12-1च्या दरम्यान माझं अकाउंट ओपन झालं. आणि अकाउंट ओपन करण्यासाठी आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं फार गरजेचं होतं. हे माझं होतं, माझ्या हजबंडचं नव्हतं, म्हणून ते लकीली माझंच अकाउंट ओपन झालं, त्यांचं झालंच नाही. तर ते पैसे माझ्या अकाउंटला आले. पहिल्यांदाच आम्ही टाकले आणि एक शेअर्स घ्यायचा ठरवला. त्या दिवशी घेतला, कस्टमर केअरलाच कॉल केला ज्यांच्याकडे मी डीमॅट अकाउंट ओपन केलं. लिटरली मी 3 तास त्यांचं डोकं खाल्लं, हे कसं करायचं, कुठे म्हणजे करायचं, कसं बाय करायचं, काय काहीच माहिती ते सगळं कस्टमर कडनं. कस्टमर केअरने सगळं सांगितलं, कारण दुसऱ्या दिवशी अप्लाय करायचं. मग त्यांनीच मला सजेस्ट केलं की तुम्ही जरा गुगलवर वगैरे बघत जा, कारण ते पण लिटरली 3 तास माझ्याशी बोलून हे झाले होते. तर मी लिटरली कॉलच ठेवायला रेडी नाही. तर मग त्यांनी 3 तास मला प्रत्येक गोष्ट एक्सप्लेन केली. चार्ज किती लागेल, ब्रोकरेज किती लागेल, म्हणजे एक्झॅक्टली माझ्या काही झालं तर ह्या 10,000तले मी 10,000 टाकलेले, तर ह्या 10,000तले किती पैसे जाणार आहे, हे सगळं कॅल्क्युलेशन करून ठेवलेलं होतं. तर त्यानंतर मग मी नेटवर त्या दिवशी लिटरली मी 12ला बसलेली, तर लिटरली रात्री 3 ते 4 वाजेपर्यंत मी फक्त नेटवर स्टॉक मार्केट काय असतं, ते कसं ऑपरेट YouTubeवर videos होतं, बघितले. यूट्यूबपेक्षा गुगलवर रीडिंग. त्याच्यानंतर काही त्यावेळेस यूट्यूबवर थोडासा सोर्स कमी होता, पण तेवढा जास्त नव्हता. इतकं यूट्यूब स्क्रोल केलं. मला सकाळी उठला प्रश्न पडला, मी आत्ता एवढ्या लेट झोपले होते 3-4 वाजता, आणि मी 8 वाजता उठले, लगेच परत घेऊन बसले. मला भूक लागलेली नाही आहे किंवा मला असं टेन्शन नाही आहे की माझी झोप नाही झाली. हे एक्झामच्या वेळेस किती असायचं, मी 3ला झोपले, माझी झोपच झाली नाही, मी फ्रेश आहे एकदम. मला ते क्लिक झालं का याच्यात माझा फार इंटरेस्ट आहे, हे मला कोणीतरी लादलं होतं, याच्यात मला इंटरेस्ट नाही. हे आम्ही दोघंही नवरा बायकोने नोटीस केलं की मला त्यांनी एक छोटंसं इन्फॉर्मेशन कलेक्ट केली, सोडून दिलं. मी फार इन्फॉर्मेशन कलेक्ट केली, काय होतं, कसं होतं, कितीपर्यंत लॉस जाऊ शकतो, ह्या सगळ्या गोष्टी. मग मी पहिला बजाज फायनान्सचा स्टॉक घेतला. तेही घेण्याचं रिझन काय, माझ्या घराच्या जवळ बजाज इलेक्ट्रिक शॉप होतं, तिथंच मी ते नाव वाचलेलं होतं, मी त्यांचा बिझनेस बघितलेला, किती कस्टमर असतात. म्हटलं ह्याचं घेऊया, कुठे काही झालं तर तिथं फायनान्स प्रोव्हाइड करायला खूप लोक बसलेले असतात, फायनान्सवाले इझिली सामान घेऊन जातात. म्हटलं ही कंपनी तर डुबणार नाही, हे लॉजिक अप्लाय केलेलं. आणि तो पहिला स्टॉक घेतलेला आम्ही. घेतल्यानंतर मला दुसऱ्या दिवशी डायरेक्ट 5-6% प्रॉफिट आलेलं. मी एकदम खुश झालेली 500-600 रुपये बघून एकदम, की हे 10,000वर एवढे पैसे आले. मी कॅल्क्युलेशन तिथूनच केले, जर मी 1 लाख लावले असते ते एवढे आले असते, मी 10 लाख लावले असते ते एवढे आले असते. प्रत्येकजण ॲक्च्युली घाबरतो पहिल्यांदा ट्रेडिंगमध्ये पैसे टाकताना, पण आम्ही 10,000 टाकले होते. दुसऱ्या दिवशी परत 10,000 टाकले, तिसऱ्या दिवशी परत 10,000, असं करत करत कॉन्फिडन्स वाढत गेला. 50,000 टाकले. 50,000वर 10,000 प्रॉफिट पण बुक केलेलं 4-5 दिवसामध्ये. पण आता तुम्ही हे सगळं इन्व्हेस्टमेंट करायला गेले आणि तुम्ही तोपर्यंत काही शिकला नव्हता अजून ट्रेडिंग काहीच नव्हते मी, लिटरली काही चार्ट बघत नव्हता, काही नाही, चार्ट माहीतच नव्हता मला तोपर्यंत, किंवा असं काही युट्यूबला लिटरली फक्त व्हिडिओ बघितले होते, पण ते चार्ट कसे बघायचे, काय करायचं, काहीच आयडिया नव्हती. हे 5 दिवसामध्येच शेअर्स विकत घेतले आणि घ्यायचे, विकायचे, जे नावं ओळखीचे. सपोज एखादा स्टॉक बघितला, हे माझ्यासाठी नोन आहे, मी याची रेग्युलर कस्टमर आहे, म्हणजे चांगलं प्रोडक्ट वापरताय, हे चांगलंच असेल,
तर मग मी ते तसे स्टॉक घेत गेले. त्याच्यामध्ये कधी कधी माझे हस्बंड पण मला हेल्प करायचे, असं घेऊ आपण, तसं घेऊ. असं करत करत 10,000 रुपये जमा झाले माझे 5-6 दिवसामध्येच. तर मी विचार केला, अपोलोमध्ये मला 10-12 हजार सॅलरी देणार होते एका महिन्यामध्ये, इथे तर इतके इझिली 10,000 आले, किती भारी हे. मी पूर्ण कॅल्क्युलेशन केलं आणि ॲक्च्युली तो प्रत्येक ट्रेडर करतो, मला करतो की आता असं कसं होईल. पहिल्यांदा आल्यावर की आता मी करोडपती बनणार आहे. मी पण तसंच कॅल्क्युलेशन केलेलं, काय एवढे टाकायला पाहिजे नव्हते, मग एवढं झालं. तिथून कुठेतरी ग्रीड झालेली क्रिएट, पण ते कंट्रोल करायचं किंवा हे एवढं इझी नाही जेवढं दिसते. नाही. मग त्याच्यानंतर थोडे 2-3 दिवस कधी कधी शेअर्स निगेटिव्ह दिसायचे, तेव्हा फार टेन्शन यायचं, आता काय करायचं. मग ते फिक्स असायचं की एवढे कमवले ना, त्याच्या पुढची बाउंड्री क्रॉस होऊन द्यायची नाही, म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंटला काही टच झालं नाही पाहिजे, ह्या गोष्टी फिक्स होत्या. म्हणजे तुम्हाला ती भीती होती की मार्केट जर कोविडमध्ये हां. परत पडलं तर हो. तुम्ही काढून घ्याल. काढून घेणार हे फिक्स होतं की कुठे काढायचं, कुठे थांबायचं. टेक्निकली माहिती नव्हतं असं, याला हां. स्टॉप लॉस म्हणता, पण तुम्ही तुमच्याकरता एक रिस्क मॅनेजमेंट ठेवलं होतं. हो हो, स्टार्टिंगपासून जसं की ते मला आत्ता कळायला लागलं, ते रूल होते की माझे. तो स्टॉप लॉस हां, होता. तर त्याच्यानंतर मग स्टॉक IDBIचा एक स्टॉक घेतलेला मी. माझ्या आईला मी कॉल केलेला पहिल्यांदा, म्हटलं हे बघ मी असं असं करायला स्टार्ट केलं. तिचं पण होतं, हे जरा सांभाळून कर, लोक खूप सांगतात, त्यांचे घरं विकले, प्रॉपर्टी विकले शेअर मार्केटमध्ये. मग मी त्यावेळेस जरा थोडं बॅकग्राऊंड माहिती करण्याचा प्रयत्न केला, ज्यांच्यासोबत इन्सिडन्स झाले. तर ते ॲक्च्युली त्यांनी कुणाला तरी पैसे दिलेले असायचे, त्यांनी स्वतः कधीच ट्रेडिंग स्वतः कधी केलेलं. हां, केलेलं नाही. मग मला ते रिअलाईज झालं, यांना माहीत पण नाही हे लिटरली झालं की यांना कोणी फसवलं. मग म्हटलं असं काहीच नाही ना. मग म्हटलं तुझ्याकडे पैसा असेल तर तू दे मला पैसे, मी तुझे पण पैसे लावते. तर ती म्हणे, मी म्हटलं देताना हे लक्षात ठेव, मला देताना ते डुबले तर म्हणे पोरीलाच देते मी, काही नाही, मला काही टेन्शन नाही. दिले मला तिने, तिच्याजवळ 60,000 रुपये होते, ते मला दिलेले. दिल्यानंतर मी IDBIचा स्टॉक घेतलेला. लिटरली तो स्टॉक खूप वाढलेला, 40-50% वाढलेला त्या 15-1 दिवसामध्ये. सडन तो डेली अप्पर सर्किट पण मारायला लागलेला त्यावेळेस 2020मध्ये. तर तिचे इतके फास्टली पैसे ग्रो झाले का मी फार खुश झाले. मला माझ्या हस्बंडच्या पैशाचं टेन्शन असायचं, यांचे जर गेले तर, जसं एक मेल इगो असतं आणि एक नवऱ्याचं इगो असतं, दोन्ही पण टेन्शन असतं. असतं. हां, की ओरडणार तर नाही, मग हे काय करायचं. आईच्या पैशाचं टेन्शन होते, टेन्शन नव्हतं. फटाफट ग्रो झालेले. ग्रो झाल्यानंतर मग तोपर्यंत मला इंट्राडे ऑप्शन काहीच माहिती नव्हतं. आणि जे मी ट्रेडिंग करते डेली 2 दिवसात बुक करते, 5-10% आले, याला स्विंग ट्रेडिंग म्हणता, हे सुद्धा मला माहिती नव्हतं. मग नंतर असं काय घडलं की त्याच्यानंतर माझं कॅपिटल स्लोली ग्रो होत गेलं. ग्रो होत म्हणजे ऑलमोस्ट आणि तुम्ही अजून इन्व्हेस्ट करत गेले का? इन्व्हेस्ट करत गेले. मग 50,000 जी सुरुवात झाली ती 5-6 लाखावर कधी गेली मला स्वतःला पण हस्बंडचे कळलं. पैसे नाही, हां, त्यांचे पैसे पूर्ण. काही आईकडनं घेतलेले, काही थोडेफार भावाने पण दिलेले माझ्या त्यांना. मग मी जसं एक कोणी पण, मी खाली गेले ना क्वार्टर्समध्ये, मी RBIच्या क्वार्टर्समध्ये राहायचे, खाली गेले आणि मी प्रत्येकाला शेअर मार्केट खूप छान आहे, तुम्ही पण करा, तुम्ही पण डीमॅट अकाउंट काढा, जबरदस्ती. ते मला सांगायचे की नाही हे खूप रिस्की आहे. मी प्रत्येकाला मी म्हणजे माझ्या नेबरला सुद्धा, तुम्ही घरीच रिकामे बसले, मी सांगते, म्हणजे मला ते एवढं इझी वाटायला लागलं की तुम्ही हे करा. आणि त्या पिरियडमध्ये म्हणजे पूर्ण 1-1.5 महिना होऊन गेला होता. 1-1.5 महिना कुणाशी जास्त कॉन्टॅक्ट नव्हता कोविडमुळे. जस्ट कोविड स्टार्टच झालेला होता, सगळंच बंद होतं, शटडाऊन होतं. जसं बाकीच्या बायका त्यावेळेस खूप क्रेज चाललेला, रेसिपी बनवणं, स्टेटस टाकणं, केक बनवा, हे बनवा. मी तसल्या काहीच गोष्टी केल्या ना. मी पूर्ण ट्रेडिंगवर फोकस केला. कारण ते मी ऑलरेडी म्हणजे मी 4थीला होते तेव्हापासून स्वयंपाक बनवायला स्टार्ट केले. तर वयाच्या 25व्या वर्षीपर्यंत स्वयंपाकच केलेला, खूप स्वयंपाक केलेला. कारण आमच्या घरी मंडप होता, तर लोक कामाला यायचे डेकोरेशनसाठी. तर ॲट अ टाईम 20-30 लोकांचा मी लहान असताना स्वयंपाक केलेला, जे मे बी आता लग्नानंतर बायका करतात, ते मी आधीच केलेलं होतं. तर मला कुठे ना कुठं ह्या गोष्टींचा खूप राग आलेला होता. नुसतं धुणं भांडे आणि स्वयंपाक हे करायचं नाहीये, बस आता हे इनफ झालं. 25 वर्ष तेच केलेलं. तर त्यावेळेस मग जसं की ह्या गोष्टी कोविडमध्ये इतका क्रेज, मी 1-2 लोकांचं स्टेटस बघितले, अरे किती भारी भारी रेसिपी बनवत, आपण पण ट्राय करू. नाही म्हटलं, आपला फोकस हे होतं, म्हणून मी स्टेटस बघायचे बंद केले की आपला फोकस कुठे हे करायला नको, की परत जे स्टार्ट केलं 1 महिना एवढं केलं आहे ट्रेडिंगचं, ते कुठेतरी परत हे होणार. तर मग ते बंद झालेलं, परत ते बघणं बंद झालं. परत ट्रेडिंगकडे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी रॅपिडली मी डिसिजन घेत गेले की फास्टली ह्या गोष्टी करायच्या मला. तर पण त्यानंतर मग एक चायना आणि आपल्या इंडियाचे काहीतरी वॉरचं सुरू झालं. त्यावेळेस ॲक्च्युली माझा पोर्टफोलिओ सडन खूप पडलेला म्हणजे ते 5-6 लाखाचे. पण मी घाबरलेले त्या दिवशी एकदम, की एवढ्या फास्टली पण खाली पण जातं. आत्तापर्यंत फक्त फास्टली वरती जाताना पाहिलेलं होतं मी. मला तिथे जरा भीतीचं वातावरण क्रिएट झालेलं.
म्हटलं याच्या मागे काहीतरी नॉलेज आहे, काहीतरी गोष्टी आहे, ते मला करणं किंवा समजणं गरजेचं आहे. मग काय करू शकतो म्हणून मी यूट्यूबवर जास्त टाईम स्पेंड करायला लागले. पण यूट्यूबला कुठेच प्राईज ॲक्शन नव्हतं. सगळीकडे MSCD यूज करा, RSI यूज करा, बॉलिंजर बँड यूज करा. आणि ते ज्यावेळेस मार्केट बंद असतं ना, ते फार छान दिसतं आणि मार्केट चालू होतं त्यावेळेस ते छान दिसत नव्हतं. ते त्या बेसवर काही दिवस मी पैसे कमवायचे, काही दिवस जायचे, पण फिक्स होतं एका दिवसाला एवढे घालवायचे आणि एवढेच कमवायचे. ते झालं का सोडून द्यायचं. एक रिस्क मॅनेजमेंट पहिले बनवून घेतलं. एक विंडो डिसाईड केली होती की एका दिवसाला म्हणजे पहिलं 500चं होतं, 500 गेले माझ्याकडनं तर चालेल आणि ₹1000 एका दिवसात कमवायचे. तर कारण की एका महिन्याला 22 दिवस 20 दिवस मार्केट ओपन आहे, तर 20,000 सॅलरी आली पाहिजे हे कॅल्क्युलेशन होतं. आणि लहानपण दुकानातच गेलेलं तर बिझनेसमध्ये पण कमी जास्त होतं, तसं तिथे पण बघायचं, ह्या हिशोबाने बघायचं की फिक्स इन्कम नाही इथे पण, हे चालू होतं. मग मी काय करायचे, ₹500 लॉस झाला ना पोझिशन कट करायचे किंवा स्वतःहूनच काढायचे लॉस. कधी कधी मी घेतल्याच 500 लॉस होऊन जायचा आणि मग तो वरती जायचा. त्या गोष्टी मला जास्त त्रासदायक व्हायला लागलं की मी काढते मग तो स्टॉक का वरती जातो. मग मला त्याचं रिझन समजायला लागलं की याच्यात काहीतरी प्राईज थोडं शिकायला मग यूट्यूब स्क्रोल केलं. त्यावेळेस ChatGPT वगैरे हा प्रकार जास्त काही नव्हताच. मग त्यावेळेस गुगल जास्त यूज केलेलं का मी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम करत असताना गुगलला फार जास्त फॉलो केलं होतं. काही गोष्ट समजली नाही का गुगलवर टाईप करायचं आणि आन्सर मिळायचं, आपल्या लँग्वेजमध्ये कन्व्हर्ट करायचं आणि रीड करायचं. असं करून मी ते करायचं. मग तिथे मी ते करत राहिले. ह्या सगळ्या गोष्टी करत करत मी आरामात 3 लाखापर्यंत प्रॉफिट कमवलेलं. हा तुम्ही पहिले थोडाच टाइमाचं सांगता. मला असं वाटतं पहिल्या वर्षभरात पण नाही, ॲटलिस्ट 3 ते 4 महिन्यामध्ये. वर्षभरात तुम्ही किती पैसे कमवलेत? वर्षभरामध्ये 33 लाख प्लस आम्ही गेलो होतो. आपण बघा बोललोच होतो. तर हे सगळ्यांकरता खूप महत्त्वाचं की तुम्ही रिस्क मॅनेजमेंट फॉलो करत गेलात. बेसिकली तुम्हाला एवढ्या गोष्टी माहिती नव्हत्या, पण पहिले सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही ह्या पाळल्यात की पैशाला इम्पॉर्टन्स दिलं. जे पैसे तुमचे होते, जो कॅपिटल तुमचा होता त्याला महत्त्व दिलं आणि मग तुमची ही जर्नी चालू झाली. आणि जे चुका होत होत्या त्यात तुम्ही लगेच शिकलात. म्हणजे त्याच्यावर फोकस ठेवून ते लक्ष ठेवून हे खूप महत्त्वाचं होतं. ते एक पैसे कुणाचे तरी होते ना, माझे स्वतःचे नव्हते. पण यातच मला विचारायचं होतं की तुम्ही पहिल्या दिवशी ऐकलं होतं की हे तुम्हाला जमणार नाही, म्हणजे तो ट्रेनचा इन्सिडन्स. तुम्हाला असं नाही वाटत की मला बऱ्याचदा, म्हणजे हा जनरल प्रश्न की सगळेजण म्हणतात की एक फिमेल ट्रेडर काय करून घेईल, तिला मार्केटमधलं रिस्क किंवा या मार्केटमध्ये खूप अप्स अँड डाऊन्स आहेत, त्याचं तेवढं माइंडसेट नसेल किंवा काय, ह्याला तुम्ही कसं सामोरे गेलात? ॲक्च्युली आता जसं तुम्ही बोलले ना तुला जमणार नाही, तीच पॉईंट ॲक्च्युली कधी कधी ट्रिगर होते. तुला जमणार नाही ते उलट करून दाखवण्यात जी मज्जा असती, ते इझिली जे करतोय त्याच्यात मज्जा नसते. म्हणजे जसं आपण बोलतो ना तुला जमणार नाही ना, मग तीच करून दाखवायचं का जेणेकरून ती वेगळा एक सुकून असतो, खुशी असते की जमत नव्हतं तेच मी करून दाखवलं, तेच सिद्ध केलं. मला ॲक्च्युली असं सगळेच बोलतात ट्रेडिंग खूप डिफिकल्ट आहे, पण मला अजून पण असं वाटतं ट्रेडिंग फार इझी आहे. फक्त तुम्ही चार्ट बघा, चार्ट बोलत राहतात, तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगतात. कारण की मी जेव्हा स्टार्ट केलं ना 6 महिन्यापर्यंत माझ्याकडे कमीत कमी 1000 स्टॉक एका वॉचलिस्टमध्ये ॲड होते. त्या स्टॉकचा कुठपर्यंत पडतो, तो कुठपर्यंत वाढतं याची पूर्ण हिस्ट्री माझी डोक्यात फिक्स झाली होती. का मी एवढे स्टॉक स्क्रोल केले होते की म्हणजे बजाज फायनान्स इतका स्टॉक असा होता माझ्यासाठी, तो किती वाढणार, त्याच्यानंतर किती पडणार, ह्या गोष्टी फिक्स झाल्या होत्या माइंडमध्ये. मी त्याच पॉईंटला बाय कर, त्याला आत्ता माहीत झालं सपोर्ट रेजिस्टन्स बोलता. मला माहीत झालं की इथे आलं का मगच घ्यायचं, इथपर्यंत गेलं का थोडाफार पुढे मागे व्हायचं, तेवढंच ॲक्सेप्ट होतं की तेवढं परफेक्ट वर्क होणार नाही. मग ते 1000 स्टॉक माझे लर्न झाले होते. लर्न झाल्यानंतर तिथनं माझं 3-1 लाखापर्यंत प्रॉफिट ग्रो झालं. 3 लाखाचं प्रॉफिट ग्रो झाल्यानंतर 6 महिने झाले होते, तोपर्यंत मी ट्रेडिंग करत होते. 6 महिन्यामध्ये ट्रेडिंग करता करता मी 20-30 म्हणजे लिटरली 20 ते 25 तास बसून राहायचे. दिवस रात्र संपायची तरी मला समजायचं नाही का आता जेवायचंय. तुमची जर्नी मला 3 लाख ते 33 लाखाचा पहिल्या वर्षीचा प्रॉफिट इथपर्यंत कळाली. मी आजही ऐकले की कुठल्या तरी कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही पार्ट घेतलेला आणि तिथे काय झालं? हां, ते 2021मध्ये असंच इन्स्टा स्क्रोल करत असताना मी जसं की सोशल मीडिया खूप स्क्रोल करायला लागलं ट्रेडिंगमुळे. स्क्रोल करत असताना तिथे मी बघितलेलं, मी फॉर्म फिल केलेलं. ते दुबईला कॉम्पिटिशन होणार होतं. जो पर्सन कॉम्पिटिशन घेणार होता तो त्यावेळेस दुबईला होता आणि ते कॉम्पिटिशन घ्यायचंच त्यांनी ठरवलेलं. मी तिथे सहज फॉर्म फिल केलेला, म्हटलं ट्राय करून बघूया. तो त्यावेळेस ॲक्च्युली माझा लॉसचा फेज स्टार्ट झालेला होता की मी त्यावेळेस ऑप्शन करायला स्टार्ट केलेलं, इंट्राडे करायला स्टार्ट केलं. जे स्विंगमधून कमवलं होतं ते थोडंफार जायला लागलं होतं. तर जायला लागल्यानंतर म्हणजे माझं मोरल डाऊन झालं होतं. त्या
पिरियडमध्ये म्हणजे लालच असते. ऑप्शन पहिल्यांदा आलं हां, की तो थोडा पण लॉस हां, होतो. हो. स्टार्टिंगला मला प्रॉफिटच झालं, पण नंतर Beginner's 2-3 luck. हां, एकाच दिवशी मी 93,000चा लॉस बघितला, म्हणजे ऑलमोस्ट 1 लाख. तो माझ्यासाठी फार डेंजर झोन होता, एवढा मोठा लॉस. कारण म्हणून की मग तुम्ही त्या हां, कॉम्पिटिशनला पाय घ्यायचा. नाही, तो त्याच्यानंतर मग मी एकदम डिफ्रेस झाली होती. काय करायचं, मी ब्रेक घेतला होता. 15 दिवसाच्यासाठी ब्रेक घेतला तर माझे हस्बंड म्हटले, तू आता ओव्हर कॉन्फिडन्स झाली, की बाबा तू खूपच जास्त मला सगळं येतं, आपुनी मार्केट के भगवान आहे, लाईक त्या सिच्युएशनमध्ये गेली तू, थोडा ब्रेक घे आणि मग कर. तर ब्रेक घेतल्यानंतर मी ते कॉम्पिटिशन बघितल्यानंतर तिथं मी अप्लाय केलेलं. त्यांनी सांगितलं होतं तुम्हाला 20 डेज किंवा 21 डेज जेवढे ट्रेडिंग सेशन्स आहेत तेवढ्या पूर्ण दिवशी ट्रेड किती करायचं. दिवस प्रॉफिटेबल होता तुम्ही 21 मधनं? त्याच्यात 21मध्ये मी 20 दिवस प्रॉफिटेबल होते. एकच स्टॉप लॉस झालेला मला. तर तो माझ्यासाठी एकदम टर्निंग पॉईंट याच्यासाठी झाला, की माझं अकाउंट पण खूप फास्टली ग्रो झालं. रिस्क मॅनेजमेंट जे मी सगळ्या माझे चांगली झाली. रूल्स ब्रेक केले होते ते सगळे फॉलो करायला स्टार्ट केलेले. आणि मग तिथून माझं परत मोटिवेशन रिपीट आलेलं, की परत बाबा आलं. किंवा ते स्टार्ट करायचं सगळ्या गोष्टी. कन्सिस्टन्सी आल्यामुळे. मग तो एक माझ्या लाईफचा टर्निंग पॉईंट अजून एक झाला. मेजर टर्निंग पॉईंट झाला की म्हणून मग ती 3 ते 30च्या हां. जर्नीमध्ये हा एक मेजर रोल प्ले झाला टर्निंग तुमच्या पॉईंट तर झाला, पण त्यावेळेस माझं इंस्टाग्राम माझं प्रायव्हेट होतं. माझ्या इंस्टाग्रामला कमीत कमी 7,000 ते 8,000 मला फॉलोअर्सच्या रिक्वेस्ट तुम्ही आलेल्या. तिकडे फर्स्ट आलात ना हां, कॉम्पिटिशनला. कॉम्पिटिशनमध्ये मी फर्स्ट आलेली. मला स्वतःला कळेना एक्झॅक्टली काय झालं, असे लोक का मला एवढे मेसेज करताय. आणि त्यावेळेस एक लेडीजला, कुणाला अननोन पर्सनला कसा रिप्लाय करायचा, कोण आहे कुठला माहीत नाही, भीती वाटायची मला. तर मी माझ्या मिस्टरांना दाखवलं हे असं हे म्हणे तू तिथे विनर झाली, त्यांनी तुझं नाव डिक्लेअर केलं, त्यांच्या पेजवर टाकलं, माझ्यासोबत त्यांनी एक लाईव्ह पण केलेलं. तर ते तुम्ही सगळ्यांना माहीत झालं. मग खूप लोकांचे मला आपबीती ऐकायला मिळाले, अरे आमचे खूप पैसे गेले. ते सगळेच ऑप्शन ट्रेडर होते, कोणीच इक्विटी ट्रेडर नव्हते. तर मी बोलायची असे कसे पैसे जातात लोकांचे. मला नंतर कळलं, मी जे ऑप्शन करत होते काही दिवसाआधी तेच ते करत होते. मग ते मला बोलायला लागले आम्हाला गाईड करा. मग मी स्टार्टिंगला 5-6 महिने त्या सगळ्या लोकांना फ्रीमध्ये शिकवायला स्टार्ट केलेलं. मीच झूम मीटिंग परचेस केलेली, सगळं मीच केलेलं आणि त्यांना शिकवायला स्टार्ट केलेलं. स्टार्ट केल्यानंतर मला ते नंतर रिअलाईज झालं, फ्रीची व्हॅल्यू बिलकुल नसते. तुम्ही काहीतरी चार्ज करा, पण फ्रीमध्ये कुणाला काही देऊ नका. इवन मी ते रिलेटिव्समध्ये पण बघितलं, नेबर्समध्ये पण बघितलं आणि त्या लोकांचा पण एक वेगळा झोन बघितलेला. मग मी तिथून तोपर्यंत माझं यूट्यूब वगैरे काहीच नव्हतं. मी माझं इंस्टाग्राम पब्लिक केलं. मग मी त्यावेळेस एवढं काही गोष्टी चालायच्या, मी माझे जस्ट व्ह्यू शेअर करायचे आणि ते 99% ॲक्युरेटच असायचे. एखादा हार्डली फेल व्हायचा. मग तिथून ते लोक बघत गेले, की बाबा हे तुम्ही खूप छान स्टॉक्स करतात किंवा ते सिलेक्शन तुम्ही असे स्टॉक करता की ते स्टॉक आम्ही 10 वर्षे ट्रेडिंगमध्ये पण आम्ही ऐकलेलेच नाही हे स्टॉकचे नावंसुद्धा. तुम्ही कुठून आणता, कुठं शोधता. तोपर्यंत जेवढे पण NSE BSE मध्ये जेवढे काही स्टॉक होते सगळे माझ्या लिस्टमध्ये ॲड मला पण आज या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवीत की हे सगळं जर्नी तर कळाली की तुम्ही कसं सुरुवात केली. खूप स्ट्रगल होता, लोकांनी भरोसा नाही दाखवला, पण तुम्ही जिद्द सोडली नाही तुमच्या बँकिंग एक्झाम्स आणि या सगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समधनं. मग ट्रेडर झाला, जिंकलात कॉम्पिटिशन, चांगले पैसेही कमवले पहिल्या वर्षी. पण आज एखाद्या ट्रेडरला सुरुवात करायची आहे आणि त्याला समजून घ्यायचं की तुम्हाला हा जो सक्सेस मिळाला, तर कुठल्या स्ट्रॅटेजीज, तुम्ही कुठली एकच स्ट्रॅटेजी फॉलो करताय का मल्टिपल गोष्टी बघतात आहे? मी तर प्रत्येक ट्रेडरला सांगेल, तुम्ही पहिले इंडिकेटर स्किप करा आणि प्राइस ॲक्शनवर फोकस फक्त करा. प्राईजवर फोकस प्राइस ॲक्शन तुम्ही जर 6 महिने फोकस केलं ना, प्रत्येक चार्टमध्ये काय, कधी बाय करायचं, कधी सेल करायचं, कुठे प्रॉफिट बुकिंग आहे, कुठे स्टॉप लॉस ठेवायचा, ह्या सगळ्या गोष्टी 6 महिन्यात कळून जातात. फक्त तुम्ही 5 ते 6 तास डेली ट्रेडिंगला द्या. हे शक्य आहे 3च महिन्यामध्ये. 6 महिने तुम्हाला फक्त तुमची सायकोलॉजी तुम्ही बिल्ड काही करण्यासाठी लागते. स्ट्रॅटेजीज किंवा काही बनवल्यात का? हो, मी माझं इंडिकेटर बनवलेलं आहे. स्टॉक मार्ट प्रो नावाने माझं इंडिकेटर आहे आणि एक ज्योती स्विंग नावाने इंडिकेटर आहे. मी जे फॉलो करत होते ट्रेडिंगमध्ये आत्तापर्यंत त्याच कॉन्सेप्टवर मी ते इंडिकेटर बनवलं. जसं की ते सगळं बनल्यावर काही गोष्टी रिफ्लेक्ट प्राइस ॲक्शनच्या सगळ्या गोष्टी त्याच्यात तुम्ही कव्हर टाकल्या. केल्या. पण तेवढं आपण इंडिकेटरला कमांड देऊ शकत नाही जेवढं आपलं माइंड हे करतं. तर स्वतः पहिलं जर प्राइस ॲक्शन शिकला आणि माझं इंडिकेटर फॉलो केलं तर मग त्याची विनिंग प्रोबॅबिलिटी अजून वाढते. मला तुम्ही एखाद दिवशी हे दोघी इंडिकेटर शिकवाल का? सगळ्यांच्याच फायद्यात येईल जर आपण हे नक्की नक्की एक दिवस आपण हे दोन्ही इंडिकेटर शिकूया की कसं करायचं. या सगळ्या इंडिकेटर्स आणि स्ट्रॅटेजीज सोडून जर तुम्हाला आज असं विचारायचं असेल की आता एवढ्यात खूप व्हॉलॅटिलिटी आली मार्केटमध्ये, म्हणजे आपण US, इस्रायल, इराण वॉरमध्ये जे काही सगळं घडलं, मार्केट रोज गॅप अप गॅप डाऊन झालं, अशा वेळेस तुम्ही कसं ट्रेड करतात? म्हणजे नक्की तुमची ट्रेडिंग अशा स्टाईल वेळेस काय? ॲक्च्युली जसं की हे लास्ट इयर पण चालू होतं. लास्ट इयर मला
सेकंड बेबी झालं तर मला असं वाटायचं मार्केट माझ्या फेवरमध्ये मला याच्यासाठी रेस्टसाठी त्यांनी टाईम दिला आहे मार्केटने. त्यावेळेस थोडं कमी होतं, ह्यावेळेस जास्त झालेलं. ह्यावेळेस पण माझं बाळ मला फार त्रास देते सेकंडवालं. मला परत ते तसं फील व्हायला लागलं मला रेस्टिंग टाईम आहे. पण अशा झोनमध्ये खूप सारे स्टॉक मिळतात, असं नाही का मिळत नाही. जसे की मी माझे जे स्टॉक काढते ते बऱ्यापैकी वर्क होतात, पण मी स्वतःहूनच गॅपअप गॅप डाऊन होते. तर त्या सिच्युएशनमध्ये आपण स्वतःहूनच काही दिवस ट्रेडिंगला ब्रेक घेतला पाहिजे. कारण ह्या सिच्युएशनमध्ये तुम्ही जर ट्रेड करणार, आत्तापर्यंत जेवढं कमवलं मग ते सगळं चाललं जाणार चाललं. किंवा तुमचं स्टॉप लॉस जास्त होणार, तुम्हाला भीती वाटणार. तर अशा सिच्युएशनमध्ये ट्रेडिंगमधून ब्रेक घेतला तरी चालतो. त्यावेळेस तुम्ही ऑप्शन हेजिंग करा. ऑप्शन हेजिंग एक बेस्ट पॉईंट असतो की तुमच्या पोझिशन हेज असतात, तुमचे लिमिटेड लॉसेस असतात आणि ॲडजस्ट करून अजून आपण लॉसेस कमी तुम्ही आता हेजिंग पण करताय? हो, मी ऑप्शन हेजिंग पण करते. त्याचबरोबर मी क्रिप्टो ट्रेडिंग पण करते. तर क्रिप्टो करत असल्यामुळे मला मी ते जसे आपलं मार्केट बंद झालं आणि काही हो, आपल्या मार्केटमध्ये नाही भेटला स्टॉक तर क्रिप्टोमध्ये त्याच टाईपचा कॉईन मिळतोय, तिथे तेवढेच रिटर्न्स मिळतात. म्हणजे असं नाही का इकडे नाही तर मग तिकडे पण थोडंफार आपल्या प्राइस ॲक्शन शिकलात की तुम्ही सगळीकडेच अप्लाय करू शकता. जसं आता तुम्ही प्राइस ॲक्शनबद्दल बोलला आणि तुम्ही बोलला क्रिप्टोबद्दल पण. आज सगळ्या लोकांसाठी मला अजून एक गोष्टीचं तुमच्याकडनं सजेशन हवं आहे की गोल्ड आणि सिल्वर, म्हणजे मागच्या वर्षी गेल्या वर्षी आपण बघितलं की गोल्ड आणि सिल्वरने खूपच चांगले रिटर्न्स दिले. मग अशा कमोडिटीजमध्ये कसं ट्रेड केलं पाहिजे? अशा मार्केटमध्ये तर तुम्ही कम्युनिटी मार्केटमध्ये जसं आता आपल्या कम्युनिटी मार्केटमध्ये ट्रेड जर करत असेल, याच्यात पण हे खूप लोक फॉरेक्सकडे जातात. कम्युनिटी मार्केट त्यांना गोल्ड आणि सिल्वर करायचं, त्यांना वाटतं फॉरेक्स बेस्ट आहे. पण फॉरेक्स तेवढं बेस्ट नाही जेवढं इझिली तुम्हाला सोशल मीडियावर बघायला मिळतं. तेवढं इझी नाही आहे. $100 to $100 खूप पैसे बनतात असं लोकांना वाटतं. पण आपल्या तो एक गैरसमज आहे. ॲक्च्युली तिथे पण ट्रेडर प्रॉफिट नाहीच बनवत आहे आणि ते बनवलं तरी विड्रॉ करायला वगैरे फारच इश्यू आहे. तर त्याच्यासाठी आपलं कमोडिटी मार्केट कधी पण बेस्ट आहे. आपल्याकडे आता गोल्ड 10 म्हणून आले, ज्यांच्याकडे कॅपिटलचा इश्यू आहे. लोकांना वाटतं गोल्डमध्ये ट्रेड करायचं तर 25 लाखच कॅपिटल पाहिजे नाही. तुम्ही स्टँडर्ड लॉट नका घेऊ, तुमच्यासाठी मिनी लॉट अवेलेबल आहे. मिनी लॉटला हेज करून खूप छान ट्रेड होतं तिथे पण. त्याच्यानंतर तुम्ही गोल्ड 10 घेऊ शकता. गोल्ड 10मध्ये थोडीसा व्हॉल्यूम आत्ता सध्याच्या डेटला कमी, पण आता चांगला वाढत चालला आहे. गोल्ड 10मध्ये तुम्ही 20 ते 25 हजारामध्येच ट्रेड करू शकता. तर असं काही नाही की एक तो मिसअंडरस्टँडिंग आहे, लोकांना खूप पैसे लागतात गोल्ड ट्रेडिंग करायला आणि फॉरेक्समध्ये कमी याच्यात होतं असं त्यांना वाटतं. पण इंडियन मार्केटमध्ये पण होतं, त्याच्याबद्दल अजून अवेअरनेस नाही. आणि आपलंही कमोडिटी मार्केट 11:30पर्यंत ओपन असतं. असं नाही की 3:30ला तेही बंद होतं, ते तर चालूच असतं. मी जेव्हा चालू केलं ना पॉडकास्ट तेव्हा जसं मी तुम्हाला म्हटलं ना, एक प्रत्येक ट्रेडर काहीतरी कारण देतो लॉस झाला की मला त्यावेळेस फोन आला किंवा मी तेव्हा फोन बघत नव्हतो किंवा मला घरी काम होतं. म्हणजे फिमेल जरी असतील तरी मला बाळ रडत होतं. अशी चॅलेंजेस तर तुम्हाला पण आले असतील. कारणं दिले पाहिजे की त्याच्यातनं काही शिकलं पाहिजे? मी म्हणजे मला कसं आहे, मला प्रॉफिट झाला, लॉस झाला किंवा काही झालं, मी पटकन तिथं स्किप करते, पुढे चालते. जसं की तेच पकडून बसायचं, मला एवढा प्रॉफिट झाला असता, मला तेवढा लॉस झाला, ह्या गोष्टीमुळे दुसऱ्या दिवसाच्या किंवा दुसऱ्या ट्रेडिंग सेशन्सवर त्याचा परिणाम होतो. जे झालं ते तिथं सोडा, पटकन पुढे मूव्ह ऑन करा. ह्या गोष्टी पकडून बसण्यात काहीच पॉईंट नाही. जसं की मी पण आता मध्यंतरी ह्या गोष्टी करायला लागले होते. माझ्या मुलीचं नाव निफ्टी आहे, निफ्टीने त्रास दिला म्हणून निफ्टीने हे केलं. खरं नाव ठेवलं? हो, तिचं निफ्टी नाव आहे. तर निफ्टीने असं केलं, निफ्टीने तसं केलं. मग मी कुठेतरी 4 वर्ष माझी 5 वर्ष ह्या गोष्टी मी करत नव्हते. आता मी कारणं द्यायला लागले का आता मला कुठेतरी माझं फोकस हे करायचा होता म्हणून कदाचित मी ते कारणं, पण हे बरोबर नाही आहे. म्हणून मी त्याच्यासाठी काय करते की हा ट्रेड नाही ना भेटला, आपण दुसरा शोधू. जसं की तुम्ही लाईफमध्ये जर ट्रेडर परफेक्ट बनायचं असेल ना, 3 गोष्टी फॉलो करा. तुम्हाला जे लोक आवडत नाही त्या लोकांना बघू नका, फॉलो करू नका किंवा त्यांच्याशी बोलूच नका. तुम्हाला जे खाल्लेलं पचत नाही ते खाऊ नका आणि जो ट्रेड तुम्हाला समजत नाही तो एक्झिक्यूट करू नका. सिम्पल फंडा एवढा ट्रेडिंगमध्ये अप्लाय करा, मस्त प्रॉफिट होतं. पण लोकांना असं वाटतं मार्केट ओपन झाले ना प्रॉफिट झालाच पाहिजे, ट्रेड घेतलाच पाहिजे, ह्या अशा गोष्टी मॅटर करत नाही. माझे कधी कधी स्विंगचे ट्रेड 8-8 दिवस मी एक्झिक्यूट करत नाही. मी वेट करते चांगला स्टॉक यायचा. जसं आता हा पॉडकास्ट आपण शूट करतोय, लास्ट पूर्ण महिन्यामध्ये मी एक पण ट्रेड केला नव्हता. काल मला एक ट्रेड भेटला, तो 2 दिवसाआधी भेटला, माझ्या इंडिकेटरच्या सेटअपवर भेटला. माझा थोडा मदर कॅन्डल म्हणून एक सेटअप मी फॉलो करतो त्या बेसवर भेटलेला.
रिस्क घेऊन बघूया म्हटलं 5% स्टॉप लॉस आहे. भीती होती वॉरमुळे काहीतरी होऊ शकतं, कदाचित गॅपडाऊन झालं तर ठीक आहे, थोडी अजून रिस्क वाढेल. घेतला तो ट्रेड, परफेक्टली वर्क झाला. पण असं नाही ना महिनाभर काहीच नाही केलं मग आता कशाला घ्यायचं, किंवा रिझन मार्केटमध्ये वॉर आहे तर भेटतच नाही. तुम्ही प्राइस ॲक्शन शिकलाय ना, वॉरमध्ये मार्केट पडणार आहे की वाढणार हे चार्टवर सगळं रिफ्लेक्ट सगळं होतं, दिसतं. फक्त ते तुम्हाला फॉलो करायचं कळायला आहे. पाहिजे. बरोबर. इन्व्हेस्टिंगबद्दल तुमचा काय अप्रोच आहे? म्हणजे तुम्ही स्विंग ट्रेडर आहातच आणि तुम्ही हेजिंग पण करता, पण त्यासोबत इन्व्हेस्टिंगमध्ये मी माझं ऑलमोस्ट CRमध्ये आता पोर्टफोलिओ रिडीम केला ॲक्च्युली वॉरच्या आधीच. त्यावेळेस मी सगळ्यांना ओरडू सांगत होते मार्केट पडणार आहे, कोणी मला सिरियसली घेतलेलं नाही. पण मी माझं स्वतःचं रिडीम केलं. मी जेवढे पण स्विंगमधनं प्रॉफिट कमवते त्याचा मी 95% पूर्ण पोर्शन SIPमध्ये टाकत होते. तर माझं ते SIP 2021मधून पासूनच स्टार्ट झाला, त्यामुळे मला जास्त रिटर्न्स मिळाले फास्टली. तर मी माझी SIP ह्या वर्षी रिडीम केलेला. ऑलमोस्ट 80% SIP मी रिडीम केलेला, 20% ॲज इट इज ठेवलेला. तर आता तो पैसा परत रिइन्व्हेस्टमेंटसाठी मी रिटर्न सुरू यूज करते, केलेला. कारण तो आत्ताच जसं लोक बोलतात ना कोविडमध्ये मार्केट पडलं होतं आणि तो टाईम चांगला, तो परत टाईम आला, म्हणून मी इथून परत माझं लॉंग टर्म स्टार्ट केलं आहे. तुम्ही SIP करा, तुम्ही SWP करा, तुम्ही ETF करा, तुम्ही चांगले स्टॉक पण घ्या. तुम्ही सगळा पैसा एकाच गोष्टी स्टार्ट नका करू, डायव्हर्सिफाय करा. तुम्ही गोल्ड सिल्वरमध्ये पण इन्व्हेस्ट करा. लोकांना असं वाटतं एखादा स्टॉक आहे तो पुढे जाऊन खूप वाढणार आहे असं ते प्रेडिक्ट करतात. तो होणार किंवा नाही होणार हे कुणी प्रेडिक्ट नाही करू शकत. जे आहे ते तुम्ही सगळीकडे डायव्हर्सिफाय करा. जसं की मी एक ट्रेडरचाच इंटरव्ह्यू बघितला होता, जे मोठे ट्रेडर होते राकेश झुनझुनवालाजी, त्यांचं मी बघितलं होतं. त्यांचे 50% ट्रेड हे लॉसमध्येच होते आणि त्यांच्या याच्यातले फक्त 3 ते 4च ट्रेड ते रॉकेट बनलेले. पण जर त्यांनी ते सगळीकडे इन्व्हेस्ट केलंच नसतं तर ते एवढे मोठे मला वाटतं ट्रेडर झालेच नसते. कारण त्यांच्या स्टोरीमध्ये टायटन त्यांच्यासाठी खूप मोठा हे बनलेला, मल्टीबॅगर बनलेला. तर त्यांनी सगळीकडे लावलेले पैसे थोडे थोडे. तसंच मला पण वाटतं तुम्ही इव्हन रिअल एस्टेटमध्ये पण लावा. मी त्यावर येणार होतो. डायव्हर्सिफिकेशन तुम्ही म्हटलात, मी तुमची एक स्टोरी बघितली की तुम्ही एक कॉम्प्लेक्स बनतात. हे सगळे पैसे तुम्ही स्टॉक मार्केटमधनं जेवढं पण मी माझ्या लाईफमध्ये डिसाईड केलेलं मला ह्या गोष्टी करायच्या. खूप लोक लाईफस्टाईल एक्सप्लोअर करता, गाड्या घेणं. कॉम्प्लेक्स मी माझा नेटिव्ह प्लेस आहे साकूर म्हणून, संगमनेरच्या नेटिव्ह प्लेस मध्ये बघा इन्व्हेस्टमेंट पण करतात. हो. गावाकरता आता काहीतरी करतात. गावाकरता तिथे आता शॉपिंग कॉम्प्लेक्स बनते. त्याचंच मग ते जे पोर्टफोलिओ रिडीम केला तिकडं मी रिअल एस्टेट. खूपच चांगलं इन्स्पिरेशन लोकांनी तुमच्याकडनं घेतलं पाहिजे की तुम्ही डायव्हर्सिफिकेशन करताय, घर सांभाळताय, पूर्ण म्हणजे संसार सांभाळून प्रॉफिटेबल ट्रेडर होऊन परत इन्व्हेस्टमेंटही वेगळ्या ॲसेट क्लासमध्ये करताय. शिकण्यासारखे सगळ्यांनी तुमच्याकडनं. मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे. जसं सेबीचा रिपोर्ट येतो ना, तुम्हालाही माहिती की 90% ट्रेडर लॉसेस करताय. जसं तुम्ही मग 93 झाला, आता या वर्षीचा रिपोर्टमध्ये 93 गेला. तर त्या सगळ्या लोकांना तुम्ही तुमचं असं काय मंत्र सांगाल? मग जसं तुम्ही 3 गोष्टी सांगितल्यात, अजून असं काय सांगाल की जर मला प्रॉफिटेबल व्हायचं आहे तर नक्की मी काय केलं पाहिजे? त्या लोकांनी ॲक्च्युली सगळे मार्केटमध्ये आले ना, प्रॉब्लेम काय, ते सगळे आले की ऑप्शन ट्रेडिंग स्टार्ट करता. मी खूप असे पण लोक बघितले त्यांना कॉल काय असतो आणि पुट काय असतं हे माहीत पण नसतं. लिटरली असे कॉल येतात आमच्याकडे. जेवढे पण कॉल येतात, माझा सगळ्या सोशल मीडियावर कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि मेन लोकांशी मॅक्झिमम टाईम मीच बोलते. तर ते जेव्हा मी बोलते त्यावेळेस लोकांचे खूप लॉसेस झालेले असतात. मी त्यांना पहिला हाच प्रश्न करते, ऑप्शन केलं का? हां. ते स्टॉक आम्हाला माहीतच नव्हतं मॅडम, स्टॉकमध्ये खूप पैसा लागतो, त्याच्यामुळे आम्ही कधी केलंच नाही. काही लोक मी इवन असे पण बघितले त्यांना हे माहीत पण नसतं एक्सपायरीला प्रीमियम 0 झाला म्हणजे नेक्स्ट डे तो अकाउंटला शो पण करणार नाही. ते बोलतात आज 0 दिसते, उद्या रिकवर होईल का? म्हणजे त्यांना ह्या पण गोष्टी माहीत नसतात, त्यामुळे ते ॲक्च्युली लॉसेस करतात. आणि त्या लॉसेसमधनं जसं सेबी सांगते ऑप्शन ट्रेडर हा प्रॉफिटेबल नाही. तो ऑप्शन बनवला कशासाठी होता? हेज करण्यासाठी. जे मोठे फंड मॅनेजमेंट आहे त्यांना हेजिंगसाठी बनवलं होतं आणि लोकांनी ह्याच हेजिंग किंवा ह्याच ऑप्शनमुळे त्यांना वाटायला लागलं लवकर पैसा होतो, 10,000 20,000मध्ये पटकन पैसा बनतो. आणि ॲक्च्युली ऑप्शन कसं असतं मार्केटमध्ये, जेव्हा तुम्ही पहिल्या दिवशी येतो ना, तुम्हाला 10,000चे 5,000 आरामात करून देतो. हे खूप लोकांसोबत होतं, बिगिनरला करून देतं. मग त्यांना वाटतं हे किती पटकन पैसे मिळतात, हेच करूया आपण, हेच केलं पाहिजे. मग त्यांचे लॉसेस स्टार्ट होतात. लॉसेस स्टार्ट झाल्यानंतर त्यांना वाटतं जे माझे गेले ना, बस देवा तेवढंच रिकवर कर. ते रिकवर करण्याच्या नादामध्ये अजून पैसे टाकतात. पुढच्या वेळेस मग ते एखाद्या कॉल टिप्सच्या भानगडीत पडतात. कॉल टिप्समुळे अजून जातात, मग कुणाला तरी पोर्टफोलिओ हँडल करायला त्याच्यात अजून चालले जातात. पण त्यांना असं वाटतं हे ऑप्शनमधनंच रिकवर होणार आहे. मग लास्ट होप्स कुठेतरी ते स्विंग स्टार्ट करतात, काही तर सोडूनच देतात. मग त्यांना प्रॉफिटेबल व्हायचं तर त्यांनी काय करायला हवं? त्यांनी इक्विटी मार्केट केलं पाहिजे. त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा थोडंसं लाँग टर्म केलं पाहिजे. त्यांना लाँग टर्म, जसं मी माझं केलं लाँग टर्म, मला तिथून आयडिया आली किती पटकन मार्केट वाढतं, किती पटकन पडतं.
त्यानंतर थोडं मी त्याच्यानंतर इंट्राडेकडे शिफ्ट झाले. इंट्राडेमध्ये मला कळलं की हे जास्त टेन्शन देणारं काम आहे. ऑप्शन तर अजूनच टेन्शन देणारं, जसं की ज्याला बी पी लोचा प्रॉब्लेम आहे त्याने ऑप्शन ट्रेडिंग केलं, बी पी हायच होणार त्याचा, तर ते अजून रिस्कीवालं आहे. मग मी त्याच्यानंतर ऑप्शन हेजिंग केलं, तर ऑप्शन हेजिंग मला फार छान वाटलं. पण एंडला स्विंग ट्रेडिंगमध्ये रिटर्न्स मला वाटतं जास्त मिळतात ऑप्शन हेजिंगच्या कंपॅरिझनमध्ये. तेवढाच पैसा लागतो दोन्हीकडे पण, मग तुम्ही स्विंग केलेलं जास्त बेटर आहे. आता इथं चॅलेंज हे असतं की तुम्ही स्टॉक कसे शोधायचे, कुठून शोधायचे. तुमच्या जर डोळ्यांना प्रॅक्टिस झाली स्टॉक डेली बघायचे. माझं स्टॉक सिलेक्शनचं स्पीड इतकं आहे की माझ्या वॉचलिस्टमध्ये रिपीट करून 10,000 स्टॉक आहे. आता ते तुम्ही लॅपटॉपमध्ये बघा कधी, तर ते 10,000 स्टॉक मी आरामात 1 तासामध्ये पूर्ण स्क्रोल करून होते. आणि ते एकदा स्पीड झालं तुमचं, त्याला टाईम लागतो 5-6 महिने. कोणतीच गोष्ट लगेच नाही. जसं तूप खाल्ल्यावर लगेच रूप नाही येत, तसं त्याला टाईम दिला तर होणार आहे. तर लोकांना वाटतं ऑप्शनमध्ये एवढं डोकं नाही लावायला लागत, पटकन पैसा जमेल आणि पटकन आम्ही श्रीमंत होऊ. तर पटकन श्रीमंत होणारी गोष्ट पटकन तुम्हाला घेऊन डुबते. हाय रिस्क तर हाय रिटर्न, लो रिस्क तर लो रिटर्न असं आहे हा तिथे ऑप्शन. तर त्याच्यामुळे त्यांनी स्विंग किंवा इक्विटीकडे स्टार्टिंगला फोकस केला पाहिजे. मी असं म्हणत नाही तुम्ही ऑप्शन करू नका, पण लगेच स्टार्टिंग नका करू. ऑप्शनपासून स्टार्टिंग केलं जसं की होतच नाही. आणि सेबीचा जर तुम्ही डेटा बोलले, ते 7% ट्रेडर जे आहे ते तर ऑलरेडी हेज फंडवाले किंवा सेलिंगवालेच आहे, बाईंगवाले फार कमी त्याच्यामध्ये पण. त्यांना सगळ्या गोष्टींची माहिती. हां. मी पण लोकांना हेच सांगतो की लोकांना वाटतं ना ऑप्शन हा एकच ऑप्शन आहे त्यांच्याकरता, पण जसं तुम्ही बाकीचे पण आता आज त्यांना ऑप्शन्स दिलेत की स्विंग ट्रेडिंग करा, इक्विटी बघा. बऱ्याचदा ना मला हा एक प्रश्न पडतो, प्रत्येक ट्रेडरला पडतो, की त्याला 3:30 नंतर सगळं कळतं, हो. पण 9 ते 3:30 माइंडसेट कसा ठेवला पाहिजे? पोर्टफोलिओ बघायचा आणि चार्ट बघायचा फक्त. चार्टकडे बघायचं. तुम्ही माइंडमध्ये कॅल्क्युलेशन करा तुमच्या पोर्टफोलिओमध्ये P&Lमध्ये किती लॉस चालला असेल, किती प्रॉफिट चालला असेल. क्वांटिटी मॅनेज करा, कारण ट्रेडिंगमध्ये तुम्हाला एकदा सगळ्या गोष्टी आल्या ना, सेकंड गेम हा रिस्क मॅनेजमेंटचा असतो आणि माइंडचा असतो. तुमचं माइंड शांत ठेवलं ना तुम्ही, सगळ्या गोष्टी तुम्ही त्यासाठी ते माइंड स्ट्रॉंग करण्यासाठी स्टार्टिंग 10,000नी करा, मग 20 करा, 1 करा. लोक डायरेक्ट मोठ्या अमाऊंटने स्टार्ट करता. मोठ्या अमाऊंट जसं तुम्हाला मी बोलले माझं 2 लाख रुपये लॉस चालू आहे. तुम्ही बोलला बापरे 2 लाख चालू आहे का, आणि तेच तुमचे जर 20,000 इन्व्हेस्ट असेल आणि माझे 20 लाख इन्व्हेस्ट आहे, पर्सेंटेज वेळेस 10% आहे. तुम्ही काय बोलला माझा 2,000 चालू आहे, पण दोघांचेही पर्सेंटेज 10% आहे. तर 2 लाख जास्त इम्पॅक्ट करतो, 2,000 इम्पॅक्ट नाही करत. Emotional त्यामुळे impact स्मॉल कॅपिटलने स्टार्ट करा. आणि मी जास्त पर्सेंटेज फोकस करते, मी ॲक्च्युली अमाऊंट फोकस करत नाही. पर्सेंटेज गेन मी जास्त कॅप्चर करण्याच्या याच्यावर, कारण त्या स्विंगमध्ये ॲक्च्युली मेन तोच गेम असतो. तुम्ही जास्त किती पर्सेंटेज कॅप्चर करता त्या स्टॉकमध्ये त्याच्यावर. आणि स्विंग ट्रेडिंगमध्ये पण 10-15 दिवसात आरामात 5-10% तुमचं सिलेक्शन प्रॉपर केलं तर वर्क करतं. 5-10 इवन काही स्टॉक त्याच्यापेक्षा जास्त रिटर्न्स देतात. तर तशा गोष्टी केल्या तर वर्क होतात. पण असं नाही की पटकन मार्केट ओपन झालं आहे मग घेतलाच पाहिजे ट्रेड आणि मग फक्त इतका वरती गेला तितका खाली गेला, त्यामुळे सायकोलॉजी डिस्टर्ब होते. आणि ट्रेडमध्ये झाल्यानंतर मग ती अशी कॅन्डल बनली होती, मग इथे बुक करायचं होतं किंवा इथे ट्रेडच घेत, ह्या गोष्टी त्यावेळेस बंद पडतं डोकं. तर तुम्ही चार्टच बघत बसा. त्यासाठी माझ्या ज्या मोबाईलमध्ये मी ट्रेड करते त्यामध्ये सिम कार्ड पण नाही, तो वायफायवर चालतो. त्याच्यावर कधी कुणाचा कॉल येत नाही, मी ट्रेड चालवतो पण त्याला हात पण लावत नाही. मी जर कुठे बाहेर जाणार असेल, गाडी चालवणार असेल ना, मी तो माझा मोबाईल घरी ठेवून जाते, स्टॉप लॉस आणि टार्गेट सोडून जाते. एवढा मी फुल कॉन्फिडन्समध्ये. हां, जसं आता आपण बोलते, मी बोलले माझा ट्रेड चालू आहे, सोडून दिला स्टॉप लॉस आणि टार्गेट. जाऊन बघायचं नाही आहे ना, एक तर स्टॉप लॉस येईल किंवा टार्गेट येईल, नाही आलं तर दुसरा दिवस आहेच की. बरोबर. तर ह्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजे प्रत्येक ट्रेडरने. मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. बिंग तुम्ही फिमेल आहात आणि मला सगळ्या फिमेल्स करता एक मेसेज द्यायचा आहे तुम्हाला, तर तो काय मेसेज द्याल? कारण की त्यांच्याकडे बरेच कारणं असतात, बरेच रिस्पॉन्सिबिलिटीज आहे प्रत्येक फिमेलवर. ती जॉब करत असेल, लग्न नसेल झालं तर, आणि लग्न झाली असेल तर तिच्याकडे अजून रिस्पॉन्सिबिलिटीज वाढल्यात. तर या सगळ्यांमधनं जर तिला ट्रेडर बनायचं आहे तर तिला काय मेसेज द्याल? फिमेल ट्रेडरच जास्त चांगली रिस्क मॅनेजमेंट करते. आणि फिमेल जसं त्यांना घरात पूर्ण मॅनेजमेंट प्रॉपरली करायचं असतं, एक त्यांना विंडो असते, एवढेच पैसे खर्च करा, किंवा नसेल जरी सांगितलं तरी ते त्यांच्या विंडो डिसाईड करतात की ह्याच्या पुढे ही बॉर्डर क्रॉस नाही करायची. त्यामुळे ते ॲटोमॅटिकली ट्रेडिंगमध्ये रिस्क मॅनेजमेंट चांगलं करतात. मेलमध्ये जसं ट्रेडिंगमध्ये त्यांचा मेल इगो हर्ट होतो आणि त्यांना कुणाला एक्सप्लेनेशन नसतं द्यायचं, म्हणून ते अजून जसं बदला घेण्याच्या इंटेन्शनने अजून ट्रेड करतात. तिथे ते फसतात. तिथं फिमेल नाही करत, छोट्यासा लॉसला ते घाबरतात. मी खूप वेळा बघितलेलं आहे. माझ्याकडे जेवढे लोक येतात किंवा कॉल करतात ना मला, त्याच्यात 99% मेल असतात, फिमेल फार कमी. थोडासाच लॉस असतो पण ते खूप मोठा करून सांगतात. तर ते प्रॉपरली रिस्क मॅनेजमेंट करतात. त्यांना ती घरातून जन्मताच सवय असते आणि प्रत्येक गोष्ट
मॅनेज करायची आणि मॅनेज करताना त्या गोष्टी ट्रेडिंगमध्ये पण आपण मॅनेजमेंटचाच पुरा गेम आहे. तर थोडासा लॉस झाला तर ते पटकन पोझिशन काढतात. मेल त्यांची सायकोलॉजी बेटर आहे ॲव्हरेज मेल्सपेक्षा. करत बसतात दिवसभर. शेवटी लास्टला ते काहीतरी एक तर झिरो होतं किंवा कुठेतरी निघतात बाहेर. तसं फिमेल पटकन पोझिशन क्रॉस करतात. त्याच्यामुळे आत्ता मार्केटमध्ये फिमेलनीच ट्रेडिंग केलं पाहिजे आणि माझ्याकडे जेवढे स्टुडंट आहे त्याच्यात फिमेलच जास्त प्रॉफिटेबल आहे मेलच्या कम्पॅरिझन. मस्त ट्रेडिंग करतात ते. मॅनेजमेंट हे त्यांना माझ्या मते बाळकडूच भेटलेलं असतं लहानपणापासून, किंवा प्रत्येक गोष्टी किंवा सिच्युएशन कशी हँडल करायची. आणि घरात खूप साऱ्या गोष्टी असतात, प्रत्येकालाच असतात. ते प्रत्येकच लेडीजला ते लाईफ टाईमच जाणार आहे. मूल, घर, पूर्ण किचन सांभाळा, घर, त्याच्यातनं तुम्ही वेळ काढा. ते महत्त्वाचं नाही, कारण ते असा जॉब आहे की त्याला तुम्हाला सॅलरी भेटत नाही, काहीच भेटत नाही. एवढी मेहनत आहे, कारण काहीच नाही. ट्रेडिंगमधून जेव्हा तुम्ही पैसे कमवणार, काही करणार, त्या कामाला आरामात बाई हायर करता येते. हे मोटिवेशन ठेवायचं होतं लाईफमध्ये. त्या तुम्ही आरामात करू शकता. प्रत्येक फिमेल करू शकता, फक्त त्या व्ह्यूनी बघितलं पाहिजे. आणि जिद्द असेल तर सगळं शक्य आहे. सगळं शक्य आहे. आणि जसं बोलतो ना, एखादी आई किंवा एखादी बाई जेव्हा तिच्या घरावर काही संकट येते सगळ्यावर मात करते, तसं ट्रेडिंगमध्ये पण करू शकतं. फक्त आपल्या इथे थोडं अवेअरनेस नसल्यामुळे की लोक करत नाही. आता माझ्याकडे खूप साऱ्या फिमेल येतात, तर ते बोलतात, अरे आमच्या घरचे म्हणतात ते गॅम्बलिंग आहे म्हणून आम्ही नातेवाईकांना सांगितलेलं नाही आहे, ते सट्टा आहेत ते म्हणून आम्ही सांगत नाही, मी कुणाला सांगितलेलं नाही आहे मॅडम, मला सांगायचं नाही, माझ्या नवऱ्यालाही माहिती नाही किंवा माझ्या घरच्या कुणालाच माहिती नाही आहे. ते असं नाही, उलट घरच्यांनीच त्यांना सपोर्ट केला पाहिजे. सपोर्ट केला सगळं. जसं मी माझ्या ट्रेडिंगच्या जर्नीमध्ये मला माझ्या हजबंडनी खूप सपोर्ट केला की त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी, लॉस झाला तर घाबरायचं नाही, मी आहे पाठीमागे. आता असं की तुझ्यापेक्षा मॅनेजमेंट कोणी जास्त करू शकत नाही, तसं प्रत्येक जर लेडीजला पण झालं ना, त्या पण आरामात करणार. आणि आत्ता फार ट्रेडिंगमध्ये फिमेल येत आहे. आणि रिसेंटली सेबीचा एक डेटा पण आला होता, फिमेल ज्या ट्रेडर आहे त्या ट्रेडिंग थोडा जास्त बेटर करतात मेलच्या कम्पॅरिझन. तर फिमेलला स्कोप आहे. आणि जेवढे पण मेल बघतात ते मला, त्यांनी त्यांच्या वाईफला, सिस्टरला घेऊन या ट्रेडिंगमध्ये. मॅडम, तुम्ही खूप महत्त्वाच्या माहिती दिल्या आज, आणि सगळ्यांचं खूपच मला असं वाटतं नॉलेज वाढलं असेल यातनं. त्यांना मोटिवेशन मिळालं असेल की तुमच्याकडनं ती जिद्द शिकण्यासारखी आहे. आणि जसं तुम्ही मार्केटमधनं ऑलमोस्ट करोडो कमवले, प्लस डायव्हर्सिफिकेशन केलं, या सगळ्या गोष्टींचं मी तर सगळ्यांना सांगेल की इन्स्पिरेशन घ्यायला हवं. स्पेसिफिकली सगळ्या फिमेल ट्रेडर्सनी तरी जास्त करून तुमच्याकडे बघितलं पाहिजे. थँक्यू सो मच, तुम्ही आज आला, तुमचा खूप वेळ काढला. आपण आता ते मास्टर क्लासकडेही जाऊया, म्हणजे येऊ काही दिवसात आणि तेही करूया, तुमच्याकडनं शिकू सगळं. नक्कीच. मित्रांनो, असंच चॅनलला फॉलो करत राहा. आम्ही असेच गेस्ट तुमच्याकरता घेऊन येऊ आणि तुम्ही या गेस्टकडनं शिका. तुम्हाला जे काही प्रश्न असतील त्यांच्याकरता तर कॉमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आम्ही त्यांच्याकडनं उत्तरं घेऊन आणि तुमच्यापर्यंत पोहोचवूया. थँक्यू सो मच. Investments in the securities market are subject to market risk. Read all the related documents carefully before investing.